इसवी या ठिकाणी संपन्न होत असलेलं हे ब्रह्मविद्या निरूपण सोहळा आजच्या या तिसऱ्या सत्रामध्ये आपण श्री चक्रपाणी वास कृत सायंकालीन पूजा अवसर श्रवण करत आहोत। मागील 2 सत्रामध्ये आपण सायंकालीन पूजा अवसराच्या सुरुवातीपासून पाहिलं की स्वामी सर्व भक्तजनांसह भोजनता या स्थानाकडे विजे करतात। त्या ठिकाणी आलेली जी भिक्षा आहे भक्त मंडळींनी आणलेली, त्या भिक्षेचा स्वामी प्रसाद करतात। समस्त भक्तजनांना तो प्रसाद दिला जातो। स्वामींसाठी बाईसा जे बरवा पदार्थ निवडतात तो पदार्थ बाईसा स्वामींच्या ताटामध्ये ओळगवितात आणि त्या पदार्थाचं जे ग्रहण आहे, आरोगण आहे ते स्वामी करतात आणि नंतर परत राजमठामध्ये सर्व भक्तजनांसह स्वामी येतात। स्वामी येण्याआधीच बाईसांनी त्या ठिकाणी सडा सम्मार्जन, रांगोळ्या आदी सर्व तयारी केलेली आहे। स्वतः सुस्नात होऊन त्या ठिकाणी उपस्थित आहेत स्वामींच्या सेवेला आणि त्या मठामधला जो दीप आहे, दिवा आहे, तो उजळलेला आहे, त्याचा प्रकाश वाढवलेला आहे आणि मग स्वामी तोपर्यंत येतात आणि त्या ओट्यावर विराजित होतात। विराजित झाल्यानंतर सायंकाळचा जो पूजा अवसर आहे, स्वामींचा जो पूजन विधी आहे, त्या पूजन विधीची सुरुवात त्या ठिकाणी होते। आपण पाहिलं की सकाळच्या वेळेला स्वामींना कुठला टिळा लावला जातो? ऊर्ध्व पाऊंड्र म्हणजे कसा? यू आकाराचा। हे लक्षात ठेवा। शेवटच्या दिवशी परीक्षा आहे, परीक्षेमध्ये सगळे येणार आहे। मग सकाळची वेळ असेल तर ऊर्ध्व पाऊंड्र टिळा म्हणजे यू आकाराचा टिळा आहे आणि दुपारची वेळ असेल तर कुठला टिळा आहे? चंदनाचा आडवा टिळा आहे आणि संध्याकाळ असेल तर सायंकालीन पूजा अवसरी कस्तुरीचा आडवा टिळा जो आहे तो बाईसा रेखतात। म्हणजे आधी टिळा लावून पूजनाची सुरुवात केल्या जाते। आजही आपण पूजन करतो कुणाचं, तर आधी काय लावल्या जातो? आधी गंध लावल्या जातो, टिळा लावल्या जातो आणि मग पूजनाची सुरुवात होत असते। त्या विधीप्रमाणे बाईसांनी कस्तुरीचा टिळा बाईसा लावतात। सर्वांगी चंदनाची भोरी ती लावलेली आहे आणि श्री मुकुटामध्ये मुकुटमाळ ती अर्पण केलेली आहे। कंठमंडित म्हणजे कंठी असणारी श्रीकंठी माळ ती अर्पण केलेली आहे आणि वेगवेगळ्या ज्या माळा आहेत त्या स्वामींना अर्पण केलेल्या आहेत। इथपर्यंत आपण कालच्या सत्रामध्ये पूजा अवसर श्रवण केलेला होता। आजच्या सत्रामध्ये 5व्या आणि त्या पुढच्या ज्या ओव्या आहेत, चौपदे आहेत, त्या आपण बघणार आहोत। कर्णद्वयी झळंबुके वरबाहुभूषा सौरभ्य पुष्पकळिका सरहस्तकी पै प्रोत्फुल्य पुष्पितकरी स्तबकू प्रशोभे ओवाळिजे परममंगळ धूपदीपी। कर्णद्वयी म्हणजे स्वामींचे जे श्री कर्ण आहेत, श्री कर्ण आपण म्हटलेलं आहे। स्वामींच्या अवयवा संबंधित बोलत असताना त्याला श्री हा जो काही शब्द आहे, अक्षर आहे, ते आपण उपयोगामध्ये आणायचा आहे। जसं कर्ण नाही म्हणायचं, काय म्हणायचं? श्री कर्ण असं म्हणायचं।
स्वामींचे हात आहेत, त्याला कर म्हणतात. कर म्हणजे हात. तर स्वामींच्या कराला काय म्हणायचं? श्री कर असं म्हणायचं. चरणाला काय म्हणाल मग? श्री चरण असं म्हटलं जाईल. नेत्राला काय म्हटलं जाईल? श्री नेत्र. मुखाला काय म्हटलं जाईल? श्रीमुख. म्हणजे आदरपूर्वक स्वामींच्या बाबतीमध्ये उल्लेख करत असताना त्याच्यामध्ये एक आदरभाव असला पाहिजे. तो शब्दामध्ये पण असला पाहिजे आणि शब्द बोलण्याची जी काही तुमचा तो आवाज आहे, बोलण्याची जी काही डब आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तो आदर असला पाहिजे. जसं आपण एखाद्याला सहज विचारतो, आता कार्यक्रमाला जेवढे कोणी आले, तुम्ही कधी आलात? आपण म्हणतो ना, तुम्ही कधी आलात. आपल्यापेक्षा वयाने लहान असेल तर तू कधी आलास, तुम्ही कधी आले, त्याच्यापेक्षा आपल्या समान असतील वगैरे तर. परंतु आपल्याला जर का आपल्याही पेक्षा जे मोठे आहेत, अधिकरण आहेत, साधू आहेत, त्यांना म्हणताना तुम्ही कधी आलात असं नाही, आपण कधी आलात. आपण हा शब्द उच्चारला गेला पाहिजे. अधिकरणांशी बोलताना सुद्धा आपण हा शब्द आला पाहिजे. आपण पाणी घेणार का, आपण काही म्हणजे जे काही त्यांना सेवा तुम्हाला द्यायची असेल त्याबद्दल विचारताना आपण हा शब्द उपयोगामध्ये आणला पाहिजे. अधिकरणांना जर का तुम्ही म्हटलात तर ते थोडंसं उद्धट सारखं होईल. म्हणजे तुमच्या फक्त मनामध्येच आदर आहे किंवा तुमच्या त्या बोलण्यामध्ये पण आदर आहे, परंतु तुमच्या शब्दांमध्ये सुद्धा आदर असणं गरजेचं आहे. आणि म्हणून स्वामींच्या बाबतीमध्ये बोलत असताना आम्ही श्री नेत्र, श्री कर, श्री चरण, श्री कर्ण, श्रीमुख अशा प्रकारचा शब्दांचं उच्चारण आम्ही करत असतो. स्वामींच्या भोजनाला भोजन नाही तर आरोगणा असं म्हटलं जातं. म्हणजे स्वामींसाठी एक वेगळा शब्द आपण उपयोगामध्ये आणत असतो. या ठिकाणी कर्णद्वयी, दोन्ही श्रीकरी स्वामींच्या काय केलेलं आहे? झळंबुके. झळंबुके म्हणजे लहान माळा आहेत ज्या स्वामींच्या श्री कर्णामध्ये अशा अडकवता येतात, त्या ठेवता येतात अशा. आणि भट्टोबास काल सांगितल्याप्रमाणे विविध अलंकार विविध पद्धतीने रोज वेगवेगळ्या पद्धतीने ते बनवत असतात. कर्णद्वयी झळंबुके वर बाहुभूषा म्हणजे दंडावरील अलंकार. बाहुभूषण म्हणजे इथे घातल्या जाणारा जो काही गजरा आहे किंवा हार आहे फुलांचा, तो बरोबर तिथे बांधल्या जातो आहे. आता तुम्ही एक एक लक्षात घ्यायचं. श्री मुकुट माळ, त्याच्यानंतर श्रीकंठी आहे, त्यानंतर वेगवेगळ्या माळा ज्या आहेत त्या स्वामींना अर्पण केलेल्या आहेत, त्यानंतर श्रवणी झळंबुके आहे, मग बाहुभूषणे आहे, सौरभ्य पुष्पकळिका सरहस्तकीप आहे, आणि त्यानंतर सौरभ्य म्हणजे सुवासिक सुगंधित आहेत. तुम्हाला जर का देवाला फुलं व्हायची असतील तर ती कशी वाहिली पाहिजेत? कशी वाहणार? सुगंधित वाहिली पाहिजे. आपण सुगंधित फुलं वाहत नाही, आपल्याला फुलं व्हायची पण असतात. मी म्हटलं की फुलं वाहण्याची काही आवश्यकता नाही, व्हायचं असेल तर स्वतःला वाहून टाका किंवा तुमचं स्वतःचं जे काय आहे ते अर्पण करा देवाला. फुलं तोडत बसू नका. आणि फुलं व्हायचीच असतील तर चांगली फुलं व्हा, चांगली दिसणारी, चांगली असणारी, सुवासिक असलेली. नाहीतर काय होतं की फुलंही व्हायची आहेत, जास्तही व्हायची आहेत, लाख फुलं व्हायची आहेत, परंतु मग ती कसली व्हायची? लाख फुलं वाहतात ना, 1.25 लाख फुलं, ते काही गुलाबाची किंवा चाफ्याची वाहत नाहीत, मोगऱ्याची वाहत नाहीत, ते कसली वाहतात? झेंडूची फुलं वाहतात. ती स्वस्त मिळतात आणि त्याला काही सुगंध वगैरे असा काही खास सुगंध नसतो त्याला. म्हणजे आपण जी फुलं उपयोगामध्ये आणतो ती फुलं मात्र आपण देवाला वाहत असताना तीच फुलं वाहत नाही, सुगंधित असली पाहिजेत फुलं, तर ती अर्पण करता येतात. आमचे भट्टोबास एकदा बीडकडे आलेले आहेत, परंतु आणि दादोस पण सोबत आहेत. तिथे स्वामी कुठे आहेत, स्वामींची भेट कुठे होईल, स्वामींचा सध्याचा मुक्काम कुठे आहे, हे दोघांनाही माहिती नाही.
आणि ते त्या बीड परिसरात पोहोचले, शहर आता गावामध्ये पोहोचले आणि बाजार हाट लागला त्यांना। त्या बाजारामध्ये त्यांनी बरवे, पाने, पोफळे बघितलेली आहेत, म्हणजे चांगल्या प्रतीची पानं आणि चांगल्या प्रतीचे पोफळ तिथे त्यांना दिसले। आता मुळात म्हणजे आपण देवाला पानं किंवा सुपारी वाहत असताना कशा प्रकारची वाहतो बरं? शक्यतो लहानात लहान, म्हणजे ते किलोमध्ये जास्त येतात त्या सुपाऱ्या, म्हणजे आपला खर्च कमी होऊन जातो त्याच्यामध्ये। म्हणजे देवाकडनं आपण मोबदला भरपूर काही घेतो, पण सुपाऱ्या मात्र किंवा पानं मात्र छोटे छोटेच वाहत असतो। आम्ही मधल्या काळात काही दुकानांमध्ये गेलो, सुपारी विकत घ्यायची होती आम्हाला, त्यांच्याकडे मोठ्या सुपाऱ्याच नाही, म्हणून आम्हाला मोठी सुपारी पाहिजे। ते म्हणे बाबा मोठी सुपारी कोणी घेत नाही, हेच घेतात सगळेजण, त्यामुळे आम्ही ती मोठी सुपारी आम्हालाही ठेवायला परवडत नाही। त्यावेळी स्वामींची लीळा आठवली की स्वामींना जेव्हा स्वामींनी विडा व्हायला मागितला, त्यांनी तो विडा जो दिला तो कसा होता? सुकली ऐशी पाने, म्हणजे ती घटना स्वामींनी सांगितलेली आहे की कुणीतरी ते विडा व्हायला आलेला आहे आणि त्यांनी विडा मागितला, तो विडा त्यांनी चांगला दिला, पानं चांगली दिली, पोफळ चांगले दिलं, पोफळ म्हणजे सुपारी। तेव्हा त्या व्यक्तीने म्हटलं की अरे हा कसाला विडा देतो, देव विडा दे। देव विडा म्हणजे कसा? सुकलेली पानं, अशी बारीकशी अशी सुपारी कशी तरी, ती मग दिली, मग त्यांनी ते वाहिलं। म्हणजे आपल्याला जे व्हायचं आहे, जे अर्पण करायचं आहे ते चांगल्या प्रतीचं असलं पाहिजे। पहिल्या दिवशी आपण विषय बघितला, एक तर पदार्थही चांगला पाहिजे आणि द्यायची वृत्ती पण चांगली पाहिजे। कधी कधी आपल्या परिस्थितीच्या अनुरूप आपल्याकडे द्यायचा पदार्थ उत्तम नसेल, परंतु द्यायचा भाव मग त्यावेळी आपला उत्तम असला पाहिजे। दोन्हीपैकी एक असणं गरजेचं आहे। आणि आपल्याकडे जर का उपलब्धता असेल तर पदार्थ सुद्धा उत्तम प्रतीचा देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। आणि म्हणून त्या ठिकाणी आमच्या स्वामींनी देवविडा, या देवविड्याची माहिती स्वामींनी त्या घटनेवरून सांगितलेली आहे। आणि म्हणून इथे जे अर्पण करायचं आहे, फूल जरी अर्पण करायचं जरी असेल, स्वामींनी किती फुलं व्हायला सांगितली आपल्याला? किती सांगितली? एकच फुल व्हायला सांगितलं। का बरं असं? कमीत कमी 5 अवतार आहेत तर 5 तरी फुलं सांगितली पाहिजे होती। आता आपण पंचावतार नाही का करत, 5 ताटं पाहिजेच, पण स्वामींनी का बरं एकच फुल सांगितलं? कारण की परमेश्वर किती आहेत? अवतार अनंत आहेत, पण परमेश्वर मात्र एकच आहे। आणि एका परमेश्वराला किती जन्म द्यायचे तुम्हाला? 1.25 लाख जन्म द्यायचेत का? 1.25 लाख फुलं वाहतोय आपण कधीच विचार नाही करत की देवाने एकच फुल का सांगितलं, कारण जन्म सुद्धा किती मागितलेला आहे? एकच मागितलेला आहे। तसं फूल सुद्धा एकच मागितलेलं आहे, ते पण कसं द्यायचं आहे? सुगंधित फूल असलं तर ते अर्पण करायचं आहे आपल्याला। आणि फुलं सुद्धा विकत आणायची बरं का, नाही तर काही लोक मंदिरात येता येता फुलाचं झाड दिसलं की तिकडून तोडून घेतात पटापट, त्या घरातलं कोणी बघेना, त्याच्या आधी पटापट 4-5 फुलं तोडायची आणि घेऊन यायची, आणि आम्ही फुलं आणली, ती माझी फुलं आहेत। आणली कशी ती आपण? म्हणजे चोरून आणली, विचारून नाही आणली, आणि सोबतच ती सुगंधित आहे की नाही याची सुद्धा पडताळणी नाही, फक्त फुल व्हायचं, मग ते फुल कसलं का असेना ते वाहून मोकळं व्हायचं, अशा प्रकारचा विधी आपण करत असतो। आणि म्हणून जे देता येईल त्याच्यामध्ये उत्तमत्व असणं खूप गरजेचं आहे। दादोस आणि बटोबासांनी बघितलं की या ठिकाणी फुलं चांगली आहेत, पानं चांगली आहेत, पोफळ चांगलं आहे, परंतु ज्यांना हे अर्पण करायचं आहे ते स्वामी कुठे आहेत याचं आपल्याला काहीच माहिती नाही। आता मनामध्ये अप्राप्ती भावली, अप्राप्तीचा मोठा फायदा आहे। अप्राप्ती म्हणजे काय? जे तुम्हाला प्राप्त नाही झालं त्याच्याविषयी सतत मनामध्ये प्रार्थना करणे देवाकडे। आपण पण अप्राप्ती भावत असतो नेहमीच, कशाविषयी? आपल्याकडे द्रव्य नाही आलं, पैसा नाही आला, त्याची अप्राप्ती नेहमी भावतो आपण, आणि देवाला सतत सांगत असतो की आम्हाला द्रव्य पाहिजे, आम्हाला नोकरी पाहिजे, आम्हाला अमकं पाहिजे, तमकं पाहिजे, संपत्ती पाहिजे, इत्यादी गोष्टींविषयी आपण अप्राप्ती भावत असतो।
अप्राप्ती अशा गोष्टींविषयी भावायची की ज्या गोष्टी प्राप्त झाल्यानंतर आपला त्याचा आत्मिक लाभ आपल्याला झाला पाहिजे, अशाच गोष्टींविषयी देवाकडे प्रार्थना करायची. मला सांगा की तुमच्याकडे जास्त धान्य जर का जमा झालं तर त्याचा तुम्हाला आनंद असतो की नाही आनंद, पण तेवढंच दुःख पण आहे ना त्याच्यासोबत. आता तुमच्याकडे जास्त द्रव्य जमा झालं त्याचा आनंद सुद्धा आहे आणि त्याचं दुःख सुद्धा आहे. बँकेत ठेवलं तर बँक बुडणार की नाही बुडेल वगैरे काय होईल, घरात ठेवलं तर काही चोरीला जाईल का, सोबत नेलं का कुठे हरवतील का पैसे, कोणी लुबाडेल का आपल्याला, दागिने घातल्याचाही आनंद आहे आणि त्याच्याविषयी भीती सुद्धा आहे. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला चिंतेमध्ये टाकणाऱ्या बाबी आहेत. तुम्ही आत्ता देवाकडे जे मागता ते मिळेलही तुम्हाला, परंतु त्या सर्व बाबी तुम्हाला भेटल्यानंतर काळजीमध्ये पाडणाऱ्या असतात. आणि मग जसं आता मागे कुणाचं लग्न होत नव्हतं, मग त्यांनी देवाला नवस वगैरे केले, मग त्या व्यक्तीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मग त्यांचा देवधर्म वाढला, अभ्यास झाला चांगला, सूत्रपाठ वाचून झालं, त्याचे अर्थ वाचून झाले आणि मग देव कळायला लागला, धर्म कळायला लागला, ज्ञान कळायला लागलं, त्याग समजला. ते म्हणे हे आधी जर का कळालं असतं तर आम्ही लग्नाच्या भानगडीत पडलो नसतो. नंतर कळायला लागलं, परंतु देवाकडे जे मागितलं ते काय झालं, जे नाशिवंत आहे ते मागितलं, जे आपल्या आत्म्याला अधोगतीला नेणार आहे ते मागितलं. त्याच्यामुळे ते प्राप्त तर झालं, ते देवाकडनं झालं की माईकडनं मिळालं का नशिबात होतं ते मिळालं, हा एक भाग वेगळा आहे. परंतु ते जे प्राप्त झालं ते तुम्हाला दुःख देणारं आहे. ते मिळालं ते नाशिवंत सुद्धा आहे, ते संपणारं सुद्धा आहे, ते संपल्यानंतर पण दुःख आहे आणि ते सांभाळताना सुद्धा दुःख आहे. दोन्ही बाजूमध्ये दुःखच आहे ते. आणि मग आता त्यांना ते कळालं ती गोष्ट, म्हणजे ज्ञान झाल्यानंतर कळतं की आम्हाला देवाकडे नेमकं मागायचं काय आहे, प्राप्त काय करायचं देवाकडनं. आणि म्हणून इथे आपल्याला अप्राप्ती भावली पाहिजे. देवाकडे आपण मागितलंच पाहिजे, परंतु काय मागितलं पाहिजे, शाश्वत जे आहे ते मागितलं पाहिजे. परमेश्वर जे देण्यासाठी बसलेले आहेत ते आपल्याला देवाकडनं मागता आलं पाहिजे. ज्ञान, प्रेम, स्मरण, सेवादास्य हे काय करणार आहे, हे तुमचा आत्मिक उद्धार करणार आहे. आत्मसमाधान तुम्हाला या गोष्टीतनं प्राप्त होणार आहे. आणि म्हणून आपल्याला भटोबासांसारखी अप्राप्ती निर्माण झाली पाहिजे. दादोस म्हणाले, परंतु अप्राप्ती मात्र भटोबासांच्या मनामध्ये जशीच्या तशी आहे. त्यांना सतत ते डोळ्यापुढे ते पाने पोफळे येत असतील आणि स्वामी कुठे आहेत ते विचार पुन्हा पुन्हा मनामध्ये त्यांच्या तो येतो आहे. परंतु अप्राप्ती भावायच्या आधीच देवानी त्यांचा मनोरथ पूर्ण केलेला आहे. स्वामी ज्या गावी मुक्कामी आहेत त्याच गावी बरोबर देवाने त्यांना आणलेला आहे. आणि परमेश्वर भेटीच्या आधीच परमेश्वराला काय भेट द्यायचं आहे त्या वस्तूचं दर्शनही देवाने करवून दिलेलं आहे की हे पदार्थ आहेत. म्हणजे एक लक्षात घ्यायचं की श्री प्रभूंनी एकदा काय केलं, त्यावेळेला आंब्याचा काही सीझन नव्हता आणि त्या काळामध्ये श्री प्रभूंनी आंबा मागितला. आता सगळे म्हणायला लागले की या काळामध्ये आंबा नाहीच होत, आता आणून कुठून द्यायचा. आत्ताचा काळ तसा नाही. आत्ताच्या काळामध्ये कुठल्याही काळामध्ये 12 महिने सगळी फळं मिळतात. अर्थात ते धोकादायक आहे. आधीच्या काळात तसं नव्हतं. आधीच्या काळात विशिष्ट वेळातच आमची फळं यायची. उन्हाळ्याची फळं वेगळी आहेत, हिवाळ्यातली फळं वेगळी आहेत, पावसाळ्यातली फळं वेगळी आहेत. मग श्री प्रभूंनी आंबा मागितला, हट्टही धरलेला आहे आणि हा आंब्याचा कालावधी नाहीये, हे आणायचं कुठून, आता कसं समजवायचं देवाला. त्यावेळी भट्टोबास आहेत. भट्टोबास म्हणतात, जर का श्री प्रभूंनी आंबा मागितलाय म्हणजे कुठेतरी परिसरामध्ये आंबा आहे, कुठल्या तरी झाडाला आंबा असणार आहे. म्हणजे तुमची विचार करण्याची जी काही पद्धत आहे ना ती अशा पद्धतीने असली पाहिजे, सकारात्मक असली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये सकारात्मकपणा जो आहे तो जर का तुम्ही ओतला
तर बरोबर तुमचे सगळे गणित जुळून येतात. आपण चुकीच्या पद्धतीने विचार करतो, या डब्याचं झाकण त्या डब्याला लावायला लागलं ते लागणारच नाही. त्यासाठी तुम्हाला योग्य गणित जुळवावे लागतील. कुठल्याही कार्यामध्ये, धर्म कार्य करत असाल तरी सकारात्मक विचार जर का तुम्ही ठेवला तर मग सकारात्मक गणित बरोबर जुळून येत असतात. एवढ्या लोकांमध्ये फक्त भट्टोबासांनीच तो विचार केला की कुठेतरी आंबा असल्याशिवाय श्री प्रभू मागणार नाहीत. म्हणजे एक तर आधी परमेश्वराची प्रवृत्ती होईल आणि मग तो पदार्थ जिथे कुठे असेल तिथे उपलब्ध होईल. कधी पदार्थ आधी उपलब्ध होईल आणि तुमच्या भावनेच्या अनुरूप परमेश्वराला ती प्रवृत्ती स्वीकारायची निर्माण होईल. जसं अभयोच्या पुऱ्या, स्वामींनी भोजन केलेलं आहे आणि मग अवयव आपलं भोजन घेऊन येते, पुऱ्या घेऊन येते आणि तिला रस्त्यातच कळतं की स्वामींचं भोजन झालं. खूप दुःख होतं तिला की माझा दंडवत देवाने घेतला परंतु भोजन मात्र दुसऱ्याचं भोजन स्वामींनी आरोग्यलेलं आहे. का बरं? कारण की मी पापिनी आहे. मी देवाच्या ठिकाणी माझं अन्न प्रवेशन व्हावं अशी योग्यता माझी नाही. ज्यांचं भोजन आधी स्वीकारलं त्यांची मात्र ती योग्यता आहे. आणि म्हणून स्वतःच्याच नशिबाला दोष देत ते मठापर्यंत आलेले आहेत आणि स्वामी त्यांना म्हणतात, बाई किती उशीर केला, आम्हाला कधीची भूक लागलेली आहे. अर्थात स्वामी जेवलेले आहेत, स्वामींची प्रवृत्ती नाहीये जेवायची, परंतु पदार्थ उपलब्ध आहे आणि प्रवृत्ती नाहीये. परंतु त्या ठिकाणी अभयोंनी जे काही कळाल्यानंतर स्वामींपर्यंत पोहोचेपर्यंत जे काही दुःख केलं, जी काही तळमळ व्यक्त केली, त्याच्यामुळे त्यांची अयोग्यता नासली. देवाने त्यांचं अन्न ग्रहण करू नये अशी जी अयोग्यता अडथळा जोडला होता तो नासून गेला आणि ईश्वराला सुद्धा प्रवृत्ती निर्माण झाली की आता यांच्या अन्नाचा स्वीकार आपल्याला करायचा आहे आणि तो स्वीकार देवाने केला. भोजनोत्तर स्वामींनी 4 पुऱ्या ज्या आहेत त्या ग्रहण केलेल्या आहेत. म्हणजे कधी कधी परमेश्वराची प्रवृत्ती असते आणि आपल्याकडे पदार्थ नसतो, तो पदार्थ तयार करून आपण द्यावा. किंवा कधी कधी आपल्याकडे पदार्थ तयार आहे पण प्रवृत्ती नाही, त्यावेळी आपली विनंती जी आहे ती विनंती त्या ठिकाणी उपयोगी पडते आणि विनंती करून देवाला ते प्रवृत्तीला आपल्याला काय करायचं आहे, निर्माण करायचं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी जर का पदार्थ उपलब्ध आहेत म्हणजे परमेश्वर सुद्धा इथेच आहेत. हे पदार्थांचं दर्शनच यासाठी करवलेलं आहे, उत्तम पदार्थांचं, की उत्तम क्रिया घडावी आणि ती तुम्हाला घडणार आहे. त्याची स्मृती जी आहे ती अंतःकरणामध्ये आहे. आणि जेव्हा स्वामींची भेट होते तेव्हा स्वामींची भेट म्हणजे बीडलाच आपण आलेलो आहे आणि स्वामी बीडलाच आहेत, पण त्यांना माहिती नाहीये की स्वामी इथे आहेत म्हणून. परंतु जेव्हा सकाळच्या वेळामध्ये नदीच्या तिथे जाऊन आंघोळ वगैरे त्यांची झालेली आहे, काही उजाई वगैरे त्यांची सुरू आहे, प्राणायाम सुरू आहे आणि मग बाईसांना स्वामी म्हणतात की महात्म्यासारखी उजाई कोण करतंय बरं? आवाज तसाच दिसतो. बाईसा म्हणतात, बाबा इथे किती एक महात्मे आलेले असतील, ते आपलेच ते दादोसच असतील किंवा भटोबासच असतील असं काही नाही. परंतु स्वामी सर्वज्ञ आहेत, परमेश्वर आहेत, त्यांना माहिती इथे कोण आहे ते. आणि स्वामी तो नदीकडचा जो काही दरवाजा आहे, ती खिडकी आहे, ती उघडतात आणि स्वामींनी जे काही दुटी प्रावरण केलेली आहे त्या दुटीतनं निघालेला प्रकाश, सूर्याचा प्रकाश असा नदीमध्ये पडतो आणि एक उजेड तयार होतो आणि त्या उजेडाकडे भट्टोबासांचं लक्ष जातं, दादोसांचं नाही. भट्टोबास दादोसांपेक्षा कैक पटीने योग्य आहेत आणि ईश्वराच्या प्रत्येक प्रवृत्तीला पात्र होणारे कोण आहेत? भट्टोबास आहेत, दादोस नाहीत. म्हणून भट्टोबासांना तो उजेड दिसला, तो प्रकाश दिसला, तेज दिसला आणि ते कुठून येत आहे म्हणून पाहिलं तर थेट स्वामी दिसले. कारण की स्वामींच्या त्या जे काही उपर्ण दुटी होती त्यातनं तो प्रकाश निघालेला होता. आणि मग भट्टोबासांनी बघितलं आणि बघतच राहिले की खरोखर साक्षात स्वामी उभे आहेत. आणि त्यांनी दादोसांना सांगितलं, दोघेही स्वामींकडे धावत गेले. स्वामींनी दोघांची गळा भेट घेतलेली आहे. आणि मग दादोस म्हणतात की काल आपण जी बर्वे, पाने, पोपळे बघितले होते ना, ती घेऊन या बरं आता तुम्ही. आता
स्वामी सुद्धा आहेत आणि पदार्थ सुद्धा आहे आणि अर्पण करणारे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे या तिन्हीचा योग जो आहे तो जुळून आला. कधी कधी आपल्याला क्रिया उत्तम करायची असते पण आपल्याला उत्तम पदार्थ मिळत नाही. क्रिया घडल्यानंतर मग कोणतरी म्हणतं आम्हाला सांगितले असते तर आम्ही चांगल्या प्रकारचं ते पदार्थ तुम्हाला आणून दिला असता. म्हणजे हे नंतर कळतं आपल्याला. किंवा कधी कधी आपल्याकडे अधिकरण येऊन जातात आणि नंतर आपल्याला कळतं की आपल्याकडे हा पदार्थ होता त्यांना देण्यासाठी, तेव्हा आठवलं नाही, देता आला असता. म्हणजे हे काय आहे, ईश्वराची पण प्रवृत्ती लागते आणि तुमची पण प्रार्थना लागते. आणि म्हणून मी सांगत असतो की ज्यांचंही अन्नदान असेल त्यांनी कमीत कमी 3 दिवस 8 दिवस आधी देवाला स्मरण केलं पाहिजे की आमचं अन्नदान निर्दोषपणे झालं पाहिजे. आमचं अन्नदान जे काही आम्ही अन्न देतो आहोत ते देवा तुम्हीच आम्हाला प्राप्त करून दिलेलं आहे, तुमचंच तुम्हाला आम्ही देतो आहोत. परंतु ते अन्न खाऊन कुणाचाही धर्म कमी होता कामा नाही, कुणाचंही स्मरण कमी होता कामा नाही, कुणालाही कुठलाही आजार पण येता कामा नाही, मानसिक शारीरिक कुठलाही त्रास होता कामा नाही. अशी प्रार्थना आपल्याला करणं आवश्यक आहे. तुम्ही कुठलीही सेवा करत असाल तर तुमच्या सेवेमुळे कोणी दुखावल्या गेलं नाही पाहिजे यासाठी देवाला प्रार्थना केली पाहिजे. ईश्वराची जर का प्रवृत्ती नसेल तुमची विधी स्वीकारायची, पण तुमच्या प्रार्थनेमुळे ईश्वराची ही प्रवृत्ती तयार होत असते आणि मग परमेश्वर ते स्वीकारतात. जसं तो वसो आहे, बटोबासाठी सगळे म्हणतात देवा खूप दिवस काय त्यांनी चहा अन्न पाणी काही घेतलेलं नाही त्या बैलाने आणि त्याला बांधून ठेवलेलं आहे, जखमा झाल्यात, पाणी नाही पिला तर तो मरून जाईल, आम्ही सोडू का त्याला? स्वामी काहीच बोलत नाही. स्वामी म्हणतात की तुम्हाला माहिती नाही तो बैल कसा आहे, त्याचे कृतकर्मे तुम्ही जाणा ना. परत भक्त मंडळी जे आहेत ते विनंती करतात देवाला आणि मग देव म्हणतात ठीक आहे सोडा, पण सावधतेने त्याला मुक्त करा त्याच्यातनं. म्हणजे परमेश्वराला विनंती केल्यानंतर त्यामध्ये बदल होऊ शकतो. आणि म्हणून अवयवच्या ज्या पुऱ्या आहेत, भोजनानंतर 4 पुऱ्या स्वामींनी ग्रहण केलेल्या आहे. तुमच्या प्रार्थनेची ही ताकद आहे. आणि म्हणून देवाला जेही अर्पण करायचं आहे ते कसं असलं पाहिजे, आपला मूळ विषयाकडे आपण येऊ, ते सौरभ्य असलं पाहिजे, म्हणजे सुवासिक असलं पाहिजे, अर्थात ते चांगलं असलं पाहिजे, तुमच्या आवडीचं असलं पाहिजे, ते तुम्ही देवाला अर्पण केलं पाहिजे. काही लोक भेटतात मला की ते आम्ही भात सोडलेला आहे का, देवासाठी सोडलेला आहे. देवाने कुठे सांगितलं का भात सोडा म्हणून? ते म्हणतात आम्ही हे सोडलंय ते सोडलंय. मुळात देवाने काय सोडायला सांगितलं? हे डाळ भात भाजी चपाती सोडायला नाही सांगितलं. देवानी प्रपंच सोडायला सांगितलेला आहे, तो मात्र कोणी सोडायला तयार नाही. बाकी पदार्थ सोडून काय उपयोग आहे? आणि मुळात तुम्ही पदार्थ तरी कुठे सोडता? गोड जरी खाणं बंद केलं पण दुसऱ्याच्या ताटात गोड बघून आपल्याला कसं तरी होतं. असं वाटतं कार्यक्रमापुरतं गोड चालू करावं, देवाचा प्रसादच तर आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये तो पदार्थ आपण सोडत नाही, फक्त बाह्य प्रकारे तो पदार्थ खात नाही, मानसिक रूपे आपण तो पदार्थ खातच असतो, त्याची चव घेतच असतो. म्हणून देवाने जे सोडायला सांगितले ते आपल्याला सोडता आलं पाहिजे. आणि ते उत्तम असताना सोडता आलं तर अतिउत्तम आहे. जेव्हा आपले हातपाय चालतात तेव्हाच देवाला आपण अर्पण झालो, त्याला म्हणतात पुष्प एक वाहन. फुल कसं वाहता तुम्ही? सुकलेलं फुल वाहता का? कसं वाहता फुल? कसं वाहतात? कसं? आवाजामध्ये ताजेपणा नाहीये तुमच्या. आवाज पण कसा उत्तम असला पाहिजे बरं का. कसा व्हायला पाहिजे फुल? ताजं फुल व्हायला पाहिजे. आणि नुसत्या फुलावर आपण अडकून राहायचं नाही. तर फूल म्हणजे नेमकं काय? आपला मूळ विषय चालू होता की देवाने एक फूल मागितलेलं आहे. मी विचार केला की 5 फुलं का नाही मागितली, परंतु विचारांती लक्षात आलं की एक फूल आपल्याकडे आहे आणि ते म्हणजे आपला जन्म आहे, आपला देह आहे. आणि तो वाहताना कसा व्हायचा? सुकलेला व्हायचा का? नाही, तो पण ताजा असला पाहिजे. तुम्ही वयाने जरी जास्त झाला तरी तुम्ही आचरणाने मात्र
ताजेतवाने असले पाहिजे, विचाराने ताजेतवाने असले पाहिजे, विधीच्या साठी तुम्ही ताजेतवाने असले पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये एक तुमचा जिवंतपणा असला पाहिजे. वय तुमचं किती का असेना, परंतु विधी करताना, स्मरण करताना, निरूपण ऐकताना आणि प्रश्नाची उत्तर देताना तुम्ही जिवंत असले पाहिजे. असं मरगळलेला आवाज नको. आवाज पण कसा पाहिजे, एरवी आम्हाला कधी कधी सांगावं लागतं थोडं शांत राहा, निरूपण सुरू आहे, परंतु निरूपणामध्ये मात्र आवाज आपला एकदम मरगळलेला नसला पाहिजे. भांडणामध्ये कसा असतो आपला आवाज, ती पट्टी असली पाहिजे बरं का. कसं भांडता तुम्ही, भांडून दाखवा बरं मला एकदा. तेव्हा आवाज तुमचा कसा असतो, म्हणजे देवासाठी आपला आवाजही त्या पद्धतीचा असला पाहिजे, परंतु मोठा म्हणजे कर्कश नसला पाहिजे. त्याच्यामध्ये पण सौम्यता असली पाहिजे, कोमलता असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आवड सुद्धा असली पाहिजे. त्या पद्धतीने आपण देवाशी बोललं पाहिजे. आणि म्हणून जेही द्यायचं ते कसं असलं पाहिजे, सौरभ्य म्हणजे सुगंधित असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. पुष्पकळिका, पुष्पकळिका म्हणजे आपण काल बघितलं की फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत किंवा फुलांच्या ज्या कळ्या आहेत, पाकळ्यांची सुद्धा हार बनतात. तुम्ही बघितले का कधी, फुलांच्या पाकळ्यांचे सुद्धा हार बनवले जातात, गुलाबाच्या पाकळ्यांचे. त्याच्यात गुलाबाची फुलं नाही, गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करून ते बरोबर त्या पद्धतीने गुंफल्या जातात. तशाच पद्धतीने कळ्यांचे सुद्धा हार बनवले जातात आणि नंतर कालावधीने एका विशिष्ट वेळाने ते फुलं फुलतात सुद्धा, पण तोपर्यंत त्या कळ्या असतात. आणि म्हणून स्वामींच्या श्री जे मनगट आहे, मनगटाला मनगटच म्हणतात, परंतु मी उच्चारताना त्याला काय म्हणायचं, आता श्री मनगटामध्ये काय केलं जातं, ते सौरभ्य पुष्पकळिका सर हस्तकीप आहे. म्हणजे स्वामींच्या श्री मनगटामध्ये त्या कळ्यांच्या ज्या काही हे बनवलेलं आहे, जी माळा बनवलेली आहे कळ्यांची, फुलांच्या कळ्यांची, ती माळा स्वामींच्या श्री मनगटामध्ये अर्पण केल्या जाते, ओळगविल्या जाते. आणि खास करून त्या मनगटाच्या माळेला जे काही कळ्या आहेत किंवा फुलं असतील त्याच्याविषयी सौरभ्य हा शब्द उपयोगामध्ये आणलेला आहे. की स्वामी काही भोजन करतील, काही उदक प्राशन करतील, त्यावेळेला ते जी काही फुलांची माळा आहे ती जवळपर्यंत येणार आहे, तेव्हा त्याचा सुगंध आला पाहिजे. काही फुलांचा सुगंध जो आहे तो थोडा उग्रट असतो आणि काही फुलांचा जो सुगंध आहे तो सौम्य आणि चांगला असो, गोडवा त्याच्यामध्ये असतो. म्हणजे तशा प्रकारची फुलं खास करून श्री मनगटामध्ये त्या फुलांच्या माळा बांधल्या गेल्या पाहिजेत, म्हणून तिथे सौरभ्य पुष्पकळिका असं म्हटलं. प्रोत्फुल्य पुष्पित करी स्तबकू प्रशोभे. आता पुढे सांगतात प्रोत्फुल्य पुष्पित म्हणजे, प्रोत्फुल्य म्हणजे फुललेला, चांगला. आता मनगटामध्ये, श्री मनगटामध्ये काय आहेत, कळ्या आहेत, परंतु श्रीकरी जो स्तबक देतात. स्तबक म्हणजे काय, स्तबक म्हणजे पुष्पांचा गुच्छ, अनेक फुलं एकत्र त्याच्यामध्ये बांधून त्याला व्यवस्थितपणे सजवून तो स्वामींच्या श्रीकरी देणे. मग त्याच्यामध्ये ती जी फुलं आहेत ती आता कळ्या नाहीत, त्या कशा आहेत, प्रोत्फुल्य म्हणजे चांगलं फुललेलं फुल आहे ते. पुष्पित करी, प्रोत्फुल्ल म्हणजे फुललेलं पुष्प, करी म्हणजे स्वामींच्या श्रीकरी तो स्तबकू देतात आणि तो प्रशोभे म्हणजे तो शोभून दिसतो. तो जो काही पुष्पगुच्छ दिलेला आहे तो देण्याआधी शोभून दिसत नाही, तेवढा दिल्यानंतर तो शोभून दिसतो स्वामींच्या श्रीकरामध्ये आल्यानंतर. अशा प्रकारे स्वामींचं फुलांनी पूजन केलं जातं, मोकळ्या पुष्पांचं अर्चन स्वामींवर केल्या जातं. मोकळ्या फुलांच्या पाकळ्या श्रीमुकुटावरून श्रीमूर्तीवर अशा वाहिल्या जातात आणि मग फुलांचा स्तबक म्हणजे पुष्पगुच्छ सुद्धा त्या ठिकाणी दिल्या जातं, स्वामींना अर्पण केल्या जातं. ओवाळीजे परम मंगळ धूप दीपी. कालच्या केशराज व्यासांच्या गद्य पूजा अवसरामध्ये आपण तो भाग बघितलेला आहे
की स्वामींना ओवाळल्या जातं, दसांग धूप त्याच्यामध्ये टाकल्या जातं. म्हणजे 10 प्रकारचं त्याच्यामध्ये काय काय आहे, एक उत्तम प्रकारचा धूप आहे तो त्या धुपाटना आणला जातो, त्याच्यात तो अंगारा आणला जातो, म्हणजे विस्तव आणला जातो आणि त्याच्यावर ते धूप टाकल्या जातो. आता अलीकडे आपण सुगंधासाठी काय उपयोगात आणतो, अगरबत्त्या लावतो ना आपण. अगरबत्त्यांमध्ये कुठेतरी काहीतरी केमिकल वगैरे ते असतं. त्यानंतर कापूर सुद्धा लावल्या जातात. खूप लोक कापूर लावतात, ते कापूर लावलाच पाहिजे देवाला. परंतु कापूर कुठला, तो आता जो तुम्ही कापूर वाहता तो केमिकल युक्त आहे, तो त्रासदायक आहे. आधीच्या काळात जो कापूर होता तो आता उपलब्ध होतोय, परंतु तो थोडा महाग असेल म्हणून ते काही लोक वाहत नाही, ते जाळत नाहीत. तो जो कापूर आहे तो जाळला तर तो तब्येतीला सुद्धा चांगला आहे, वातावरण सुद्धा शुद्ध करतो. पण आता जो तुम्ही कापूर लावण्याचा अट्टाहास आहे तुमचा, मी तर सांगतो काही कापूर जाळायची आवश्यकता नाही. उगच ते केमिकल युक्त जे तुम्ही जेवढं जाळाल तेवढं ते घातक आहे. आणि म्हणून आपण जो विधी करतोय, जी क्रिया करतो आहे, ती आरोग्यदृष्ट्या सुद्धा चांगली असली पाहिजे, निसर्गदृष्ट्या सुद्धा चांगली असली पाहिजे, शुद्ध असली पाहिजे. त्याच्यामध्ये निसर्गाची सुद्धा हानी होता कामा नाही. जसं मी जिथे जातो त्यांना आधी सांगून ठेवतो की मी आल्यानंतर काही फटाके वगैरे लावायचे नाहीत. का बरं? त्याच्यामध्ये हिंसा पण होते, त्याच्यामध्ये ध्वनी प्रदूषण पण होतं, त्याच्यामध्ये वायू प्रदूषण पण होतं. आणि फटाके फोडल्याने कोणालाच लाभ होत नाही, फक्त फटाके विकणाऱ्यालाच तेवढा काय तो लाभ होतो. मग एक दिवशी मी पोथीच्या निमित्तानेच एका ठिकाणी गेलो, गाडीतनं जसं उतरलो त्यांनी तिथे मोठा फटाका ठेवलेलाच होता आणि ते पेटवत होते फटाका. आता मी त्यांना सांगणार की बाबा हे पेटवू नका, म्हणजे माझ्यासाठी म्हणून ते पेटवू नका अजिबात. परंतु ते माझ्यापेक्षा वयाने मोठे होते, शिक्षक होते. आता त्यांना कसं सांगू मी, सगळ्या लोकांना देखत त्यांचा परत अपमान होईल, म्हणजे मला हा पण विचार करायचा आहे. आता काय करायचं, मी तर थोडं संकटामध्ये पडलो की आपल्यासाठी तो फटाका फुटेल, हिंसा होईल आणि आपण त्याला निमित्त होऊ. आणि ते फोडणारे आहेत त्यांनाही आपण एकदम वेळीच रोखू शकत नाही. परंतु असं झालं, त्यांनी ते पेटवलं परंतु तो फटाका फुटलाच नाही. म्हणजे देवाने तो काही फटाका फुटू दिला नाही. मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले की बरं झालं. म्हणजे एखाद्या वाईट क्रियेला आपण निमित्त होता कामा नये आणि आपल्या निमित्ताने केलेल्या क्रियेमुळे निसर्गाला किंवा निसर्गात राहणाऱ्या सजीवांना त्रास होईल अशा प्रकारच्या क्रिया करायच्या नाहीत. त्याच्यामध्ये सुद्धा आपण सेवा करताना ते तारतम्य तुम्हाला बाळगावं लागेल. सेवा करताना आध्यात्मिक ज्ञान सुद्धा ठेवावं लागेल आणि व्यावहारिक ज्ञान सुद्धा तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि मग ती सेवा करावी लागेल. इथे स्वामींसाठी जो काही धूप लावला जातोय तो आधीच्या काळातला आहे, ज्याच्या त्या धुपामुळे तुमच्या डोळ्यांना त्रास होत नाही, हे लक्षात घ्या. धूप किती सुद्धा दूर झाला तरी श्वास घ्यायला पण त्रास होत नाही, डोळ्यांना पण त्रास होत नाही. हे निसर्गाला धरून किंवा निसर्गाला इजा न पोचवणाऱ्या या बाबी आहेत, त्या पूजनामध्ये आपल्या उपयोगामध्ये आणल्या पाहिजेत. मला असं वाटतं की फुलं ही झाडावरच छान दिसतात, त्यांना झाडावरच राहू द्यावं. आणि स्थानाजवळ गेल्यानंतर तिथे जास्तीत जास्त स्मरण करताना आपण जास्त चांगले दिसत असतो बरं का. तुम्ही स्थानाजवळ बसलेत आणि तुम्ही बडबड करता, तुम्ही चांगले दिसत नाही. तुम्ही स्थानाजवळ आहात आणि त्या ठिकाणी स्मरण करत आहात तर तुम्ही जास्त चांगले दिसता. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने कुणालाही त्रास न देता आपल्या सेवेचा उपयोग आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून स्वामींना इथे काय केलं जातं, ओवाळी जे परम मंगळ म्हणजे परमेश्वराला, परम मंगळ परमेश्वर जे आहेत त्यांना ओवाळलं जातं. कशाने? धूप दीप, धूप दाखविला जातो आणि दीप म्हणजे बाईसांनी 5 वाती उजळलेल्या आहेत. कालच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण बघितलं की बाईसांनी 5 वाती उजळलेल्या आहेत. 5 त्या वाती ज्या फुलवाती त्या प्रज्वलित केलेल्या आहेत. त्या आरती पाल मांडा ठेवी ती आरती त्या ताटामध्ये ठेवल्या गेली आणि मग स्वामींना ओवाळलं जातं. आधी धूप दाखवला गेला, मग ओवाळलं जातं आणि मग काय म्हटलं जातं, जयतु मंगळ मंगळा परम मंगळ रूपा.
म्हणजे हे परमेश्वरा तुमचा जय जयकार आहे। परम मंगल परमेश्वर जे आहेत, मंगळाहून मंगळ, पवित्राहून पवित्र, शुद्धाहून शुद्ध हे कोण आहेत? परमेश्वर आहेत। त्यांना आम्ही ओवाळत आहोत आणि त्यांनी ही धुपारती, ती मंगळारती त्यांनी स्वीकारावी म्हणून देवाला ती प्रार्थना आहे की तुम्ही आमच्या या सेवेचा स्वीकार करा। हे जती ओळगविती ही प्रार्थना म्हटल्या जाते। ती जी काय ओवी असेल ती स्वामींच्या समोर ती म्हटल्या जाते आणि म्हणत असताना 22 काय होतं? 8 सात्विक प्रगटेती, म्हणजे ओवाळताना वृक्षपणा नाहीये त्याच्यामध्ये। आपण देवाला जर का काही ओवाळतो आहोत तर आपण वृक्षपणे ओवाळतो। आपलं लक्ष कशामध्ये असतं? त्या फुलवातीमध्ये तेल टाका आणि तूप टाका, म्हणजे तिथे लक्ष असतं आपलं। परंतु आपल्या हृदयामध्ये तो ओलावा नाहीये, त्याच्याकडे आपलं लक्ष नाहीये। ती वात जळली पाहिजे याच्याकडे लक्ष आहे, पण आपलं हृदयही देवासाठी जळलं पाहिजे याच्याकडे मात्र आपलं लक्ष नाही। आपलं लक्ष त्याकडे असलं पाहिजे की आपण आपलं हृदय जाळतोय का, की बाकीची जाळपोळ आपली चालू आहे। कापूर जाळा, फुलवा जाळा, अगरबत्ती जाळा, धूप जाळा, एवढीच आपली जाळपोळ सुरू आहे। हृदयही जाळलं पाहिजे आणि हृदयातनं तो भक्तीचा सुगंध जो आहे तो आला। जसं त्या विस्तवामध्ये धूप टाकलं की काय होतं? धूळ आणि सुगंध दोन्ही एकाच वेळेला प्राप्त होतात। तसं आपलं हृदय जर का तुम्ही भक्ती रूपामध्ये जर का तुम्ही जाळलं आणि त्याच्यामध्ये प्रार्थनेची, विनंतीची जर का तुम्ही तो धूप टाकला त्याच्यामध्ये, तर तो जो काही सुगंध तयार होतो तो फक्त परमेश्वरालाच कळत असतो, माणसांना कळणार नाही। माणसांना वाटेल काय नेहमी रडत असतात आरती ओवाळताना, परंतु त्यातनं जो सुगंध निर्माण होणार आहे, जो धूप निर्माण होणार आहे तो देवापर्यंत पोहोचत असतो। म्हणून त्या पद्धतीने आपल्याला आरती ओवाळता आली पाहिजे। तो ओलावा आपल्या मनामध्ये असला पाहिजे। आपण विशेषांना आरती ओवाळत बसतो, स्थानाला आरती ओवाळत बसतो, आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की त्या काळामध्ये स्वामी या स्थानावर येऊन विराजित झालेले आहेत। आता आरती ओवाळताना तुम्हाला स्वामींचा आभास झाला पाहिजे। तुम्ही ती कल्पना केली पाहिजे की स्वामी या ठिकाणी बसलेले आहेत। दुपारचा हा मध्यान्हकाळीचा पूजा अवसर, त्या काळी आम्ही ही आरती ओवाळत, ती स्थानाला नाही ओवाळत, त्या स्थानावर विराजित असलेले जे स्वामी आहेत आत्ता विराजित आहे अशी कल्पना करा, किंवा त्यावेळची ती लीळा आठवून आत्ता आपण त्या स्थानाला आरती ओवाळतो आहोत। पण आरती ही कशाला ओवाळायची आहे? स्थानाला नाही, देवाला ओवाळायची आहे। उपहार देवाला दाखवायचा आहे, अगरबत्ती तुम्हाला दाखवायची तर देवाला दाखवा, फुलं व्हायची तर ठेवणार तुम्ही स्थानावर आहेत, परंतु व्हायची मात्र देवाला आहेत। हा एक फरक लक्षात घ्या तुम्ही। आणि म्हणून या ठिकाणी देवाला ते ओवाळला जात असताना 22 8 प्रकारचे सात्विक कार्य 22 उमटतात। स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभंग, वैपतू, वैवर्ण्य, अश्रू आणि प्रळय असे 8 प्रकारचे कार्य 22 प्रगट होतात। आपण वृक्षपणे आरती ओवाळतो, वृक्षपणे उपहार दाखवतो, वृक्षपणे दंडवत घालतो, प्रायश्चित सुद्धा वृक्षपणेच करतो। त्याच्यामध्ये कुठलाही ओलावा नाही, दुःख नाही, तळमळ नाही, प्रार्थना नाही, काहीच त्याच्यामध्ये नाहीये। तर त्या गोष्टी त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे। जसं नुसता भात आहे तोही चांगला लागतो खायला, पण वरण त्याच्यात टाकलं तर अजून चांगला लागतो, पण त्याच्यात तूप जर का टाकलं तर त्याच्याही पेक्षा चव अजून त्याची वाढते। म्हणजे जसं जसं तुम्ही एक एक वस्तू त्याच्यामध्ये समाविष्ट कराल तसं तसं त्या पदार्थाची चव वाढते। तसं तुम्ही नुसती आरती ओवाळताय, त्याच्यामध्ये प्रार्थना येऊ द्या, त्याच्यामध्ये विनंती येऊ द्या, त्याच्यामध्ये दुःख येऊ द्या। आणि स्वामी जेव्हा या ठिकाणी आले होते तेव्हा मी इथे आलो नाही, प्रत्यक्ष देवाला आरती ओवाळता आली नाही, ही अप्राप्ती त्याच्यामध्ये भावा। तुमचा विधी काय होईल? योग्य योग्य होत जाईल आणि तुम्हाला सुद्धा तो विधी अजून योग्य करत जाईल। वृक्षपणे जी क्रिया करतायत ती ओलेनी गुणे आपल्याला करता आली पाहिजेत, अशा प्रकारची क्रिया आपल्याकडनं घडणं अपेक्षित आहे। आणि म्हणून पूजा अवसर आपण यासाठीच घेतो आहोत की विधी करताना आपल्याला कशा पद्धतीने कुठल्या भूमिकांमध्ये आपल्याला जायचं आहे हे आम्हाला या पूजा अवसरामध्ये बघायला मिळतं। 22 8 सात्विक प्रगट होतात। त्याच्यामध्ये आहे स्तंभ,
आरती वळता वळता बाईचा एकदम स्तंभ होतात. म्हणजे स्तंभ म्हणजे काय? खांब. खांब कसा हलणारा असतो का? झाड सुद्धा स्थिरच आहे, पण ते झाड हलता हवा आले की खांब हलतो का? खांब एकदम स्थिर आहे. तशा पद्धतीने एकदम स्थिर झाल्या बाईचा, खांबासारख्या. एकदम खांब जसा निर्जीव आहे तशा प्रकारे एकदम तटस्थ झाल्या, एकदम अजिबात हालचाल नाही, काय नाही. म्हणजे एक क्षण असा जातो एकदम. नंतर स्वेद म्हणजे त्यांच्या सर्वांगाला घाम फुटलेला आहे बाईसांच्या. आणि मग पुढे रोमांच, सर्वांगावर रोमांच उभे राहतात. स्वरभंग, आता मध्ये मध्ये जी प्रार्थना सुरू आहे, जय तू मंगळ मंगळा परम मंगळ रूपा परम मंगळ रूपा, जय जय स्वामी श्री चक्रधरा महाराजा, अशी जी प्रार्थना सुरू आहे, ती प्रार्थना म्हणत असताना मध्ये स्वरभंग होतो, म्हणजे आवाज बदलतो. जसं एखादी व्यक्ती काही बोलता बोलता जर का त्यांचा कंठ दाटून आला तर काय होतं? आवाजामध्ये बदल होऊन जातो. आपल्या लक्षात येते की हा व्यक्ती रडतो आहे किंवा त्यांना कंठ भरून आलेला आहे पूर्ण, हे लगेच लक्षात येतं. तसं त्याला म्हणतात स्वरभंग, म्हणजे मूळ जो स्वर आहे त्याच्यामध्ये बदल झाला. आणि मग वैपतू, वैवर्ण, वैपतू म्हणजे अंगाला थरकाप सुटलेला आहे. थंडी जेव्हा वाजते तेव्हा कसं आपलं अंग थरथर कापतं किंवा भीतीमुळे ते कापतं. आपलं बहुतांशी कशामुळे कापतं? भीतीमुळे सुद्धा अंग कापतं बरं का. कधी कधी असं असतं की कुणाची तरी भांडण चालू आहेत आणि ते बघून आपल्या अंगाला थरकाप होतो, असंही होतं. काही भयानक क्रिया बघितली, एखादी घटना बघितली तर ती बघून आपल्या अंगाचा थरकाप होतो. इथे भीतीमुळे होतं आपल्या बाबतीमध्ये. बाईसांचं भक्तीमुळे तो अंगाचं जे काही कंपन आहे ते सुरू झालेलं आहे. त्याला थरकाप नाही म्हणताय, त्याला कंपन. अंगामध्ये त्यांच्या हात वगैरे असे कंप पावत आहेत. कशामुळे? त्यांच्यामध्ये ते 8 सात्विक प्रगट झालेले आहेत. 8 प्रकारचं सात्विक कार्य, म्हणजे रोमांच उठणे भीतीमुळे नाही, सात्विक क्रियेमुळे. स्वरभंग झाला या भीतीमुळे नाही, तर सात्विकतेमुळे तो स्वरभंग झालेला आहे. सात्विकता एवढी वाढलेली आहे की त्याच्यामुळे या गोष्टींमध्ये बदल झाला. आणि वैपतू म्हणजे तो अंगाचा जो काही कंप होतोय अंग, ते सुद्धा त्याच्यामुळेच आहे. वैपतू वैवर्ण, वैवर्ण म्हणजे वर्ण बदल होणं. बाईचा जर का गोरे असतील तर त्यांचा वैवर्ण म्हणजे वर्ण बदल झाला, म्हणजे लालसर झाले असतील बाईचा. अश्रू म्हणजे डोळ्यातनं अश्रुपात आहे. कशामुळे आहे? सात्विकतेमुळे आहे. परमेश्वराविषयी जो काही भाव मनामध्ये आवडी जी काही वाढलेली आहे त्याच्यामुळे ते डोळ्यातनं अश्रू येत आहेत. एकदा जर का दुःख प्राप्त झालं की आपल्या डोळ्यातनं अश्रू येतात, किंवा आनंद झाला आपल्याला तरी सुद्धा अश्रू येतात. म्हणजे दोन्ही वेळेला अश्रू येतात. दोन्ही अश्रूंचं मूल्य वेगवेगळं आहे, त्याचं महत्व वेगवेगळं आहे दोन्ही वेळेचं. इथे बाईसांच्या डोळ्यांमध्ये जे अश्रू आहेत ते कशामुळे आहेत? सत्व गुणांची जी काही लाट आलेली आहे, भक्तीची जी काही लाट आलेली आहे त्याच्यामुळे ते आवडीस्तव ते आलेले अश्रू आहेत. आणि म्हणून ते सुद्धा 8 सात्विक या पदामध्ये येतात. आणि मग प्रलय म्हणजे नंतर सर्व कार्य हळूहळू कमी होतं, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये बाईसांचे थोडे हात मगासपेक्षा थोडेसे कमी कंप पावत आहेत. थोडा रोमांच आहे, अजूनही आवाज व्यवस्थित नाहीये, स्वरभंग त्याच्यामध्ये आहे, म्हणजे अजूनही कंठ तसाच आहे. जोपर्यंत पूर्णपणे मोकळा होत नाही रडून माणूस, तोपर्यंत तो कंठ मोकळा होत नसतो. आणि ते सुद्धा त्यांच्याकडे आहे. वैवर्ण्य अजून आहे, ते थोडं थोडं पूर्वपदावर येत आहेत. अशा प्रकारचं 8 सात्विक बाईसांना 3ही पूजा अवसरी, सकाळचा, मध्यान्ह काळचा आणि सायंकाळीन 3ही पूजा अवसरी ते 8 सात्विक बाईसांना प्रगट होतात. आणि बाईसांच्या हातीचे पाल मांडे थरारिले देखोनी. आता याच्यामुळे काय झालेलं आहे की बाईसांच्या हातामध्ये काय आहे? आरतीचं ताट आहे. ते ओवाळत असताना हे 8 सात्विक प्रगट झाल्यामुळे हाताचा जो कंप निर्माण झाला वैपतू, त्याच्यामुळे ते आरतीचं ताट खाली पडेल की काय, पडलं असं कुठल्याच लीळेमध्ये आलेलं नाहीये. कधीच कुठे आलेलं नाही की बाईसांच्या हातातलं ताट पडलं.
परंतु पडण्याची शक्यता आहे, कारण की हाताचा कंप आहे वाढलाय, कदाचित ते पडू शकतं. आणि ते पडू नये म्हणून आमचे स्वामी काय करतात, बाईसाचे हातीचे पाल मांडे थरारिले देखुनी गोसाई म्हणती वानर्या बाईसाचे हातीचे पाल मांडे धरागा. म्हणजे बाईसांच्या हातातलं जे पाल मांडे आरतीचं ताट आहे ते धरा तुम्ही. आणि भटोबास ते ताट धरतात. मग बाईसा काय करतात, भटोबास बाईसांच्या हातीचे पाल मांडे धरती आणि बाईसे हातांत हात फिरवून निरांजन करीती. जसं लहान मुलांना आरती वाळतो ना आपण, त्याच्या हातातही देतो, पूर्ण ताब्यात देत नाही त्याच्या. आपलेही दोन्ही हात त्या आरतीला असतात, त्याचेही दोन्ही हात असतात. हातांत हात फिरवणी म्हणजे आपल्या हातामध्ये हात असे टाकून तो आरती वळत असतो. तसं बाईसा त्यांच्याकडे ते ताट आहेच, आमच्या भटोबासांनी दोन्ही हाताने ते ताट वळलेलं आहे आणि बाईसाही वळत आहेत, भटोबासही वळत आहेत. हातांत हात फिरुनी निरांजन करीती म्हणजे निरांजन फुलवात स्वामींना बाईसा पंचवाती ओवाळत आहेत. पाल मांडे खाली ठेवीते आणि त्यानंतर त्या आरतीचं ताट जे आहे ते खाली ठेवल्या जात आहे. आपण केशराजवासाकृत जे काही गद्य स्वरूपातलं पूजा अवसर आहे तोही आपण घेतोय आणि पद्य स्वरूपातलं आचार्य श्री चक्रपाणी भास्कृत जे पूजा अवसर आहे सायंकालीन तो सुद्धा आपण घेतो आहोत. दोघांची सांगड हातात हात फिरवणी असं दोन्ही पूजा अवसर एकमेकांमध्ये आपण अशा पद्धतीने ते घेत आहोत. बरोबर, जो विषय याच्यामध्ये आलेला नाही तो याच्यातनं आपण घेत आहोत. आणि पाल मांडे खाली ठेवी, ते आरती वाळून झाल्यानंतर ते ताट खाली ठेवल्या गेलं. भटोबास 5 दंडवते घालीती, भटोबास 5 दंडवते घालतात आणि बाईसा किती घालतात, बाईसे राशी एकी दंडवते घालीतेची असती. राशी एकी म्हणजे त्याला काही गणना नाहीये, त्यांना जोपर्यंत घालू वाटतील तोपर्यंत ते घालतील. किंवा राशी ही एक संख्या आहे, जसं अनंत ही एक संख्या आहे, कोटी ही संख्या आहे, लाख ही संख्या आहे, हजार ही संख्या आहे. तसं राशी, एका राशीमध्ये इतके इतके दंडवत येतात अशा प्रकारची ती संख्या आहे. किंवा राशी एकी म्हणजे त्याला कुठलं मोजमाप नाही. बाईसा जे देवासाठी करतात त्याचं मोजमाप नाही आहे कुठलं. आपण जे देवासाठी करतो त्याचं मोजमाप आहे. आपल्याला जर का 5 दंडवते घालायला सांगितली तर आपण 5.25 सुद्धा दंडवत घालत नाही बरं का. 5 दंडवत झाले की काही लोक तर 4 दंडवत आलाच 5 दंडवत म्हणून घेतात. आमचे झाले 5, बाजूचे सांगतात 4च झाले. नाही आमचे 5 झाले. काल एक जास्त घातला होता तो आज ऍडजस्ट केला आम्ही. म्हणजे आपण देवासाठी एवढीशी सुद्धा क्रिया जास्त करायला तयार नाही. जर का ते असतं ते विड्यावर 11 रुपये व्हायचे, मग 11 रुपयासाठी एक कॉईन भेटत नाही. जो कॉईन निघतो तो 2 रुपयाचा असतो. मग ते म्हणतात आम्हाला 2चे सुट्टे द्या. म्हणजे आम्ही 11 म्हणजे 11च वाहणार, 12 वाहणार नाही. म्हणजे 1 रुपया सुद्धा आम्ही जास्त द्यायला तयार नाही. विषय द्रव्याचा नाही, विषय इतर क्रियांचा सुद्धा आहे की आम्ही हे म्हटलं म्हणजे हे, एवढं म्हटलं म्हणजे एवढंच, तेवढं म्हटलं म्हणजे तेवढंच. तसं नाही. सेवक जो वर्ग आहे ज्याला सेवा करायची आहे त्या सेवकाला कुठल्याही सेवेचं मोजमाप नाहीये की मी एवढीच क्रिया करेन, मी फक्त वाढेन, बाकी मी एकच पंगत वाढेन, दुसरी पंगत नाही वाढणार. याला सेवकत्व म्हणत नाहीत. सेवक म्हटले म्हणजे तुम्ही शेवटच्या पंक्तीपर्यंत वाढू शकता. लोकांनी तुम्हाला जबरदस्ती बसवलं पाहिजे जेवायला तेव्हा तुम्ही बसायचं आहे. दंडवत घालायचे बाईसांचे म्हणजे ते घालतच आहे. त्यांना जोपर्यंत समाधान वाटत नाही तोपर्यंत ते दंडवत घालतच आहे. ते बरोबर त्या आवडीच्या अनुरूप ती क्रिया जेव्हा घडते तेव्हा त्याला मोजमाप नसतं. ज्या ठिकाणी अनावडी आहे ना त्या ठिकाणी मोजमाप असतं, हे लक्षात घ्या तुम्ही. ज्या ठिकाणी तुमची अनावडी आहे ना त्या ठिकाणी बरोबर मोजमाप येतं, बरोबर येतं. पण ज्या ठिकाणी आवडी आहे त्या ठिकाणी आपलं मोजमाप नसतं. दागिने घेताना मोजमाप असतं का काही? जरी तुम्हाला लिमिटेडच घ्यायचं आहे, पैसे तेवढेच आहेत, परंतु मनामध्ये अमर्याद असतं, हे पण घ्यावं, हे पण घ्यावं, हे पण घ्यावं. म्हणजे जिथे आवडी आहे तिथे कुठल्याच हिशोब नसतो. असं वाटतं सगळंच दुकान घ्यावं विकत. परंतु ज्या ठिकाणी अनावडी आले तिथे लगेच हिशोब सुरू होऊन जातो. तुमचे जर का घरी अनावडीचे पाहुणे आले कोणी
तर तुम्हाला लगेच मोजमाप सुरू होते बरं तुमची. आणि 3 चपात्या खाल्ल्या त्यांनी, एवढा भात खाल्ला, एवढी भाजी घेतली, म्हणजे इतकं मोजमाप सुरू होऊन जातं आपलं. परंतु जर का तुमचा मुलगा जेवायला बसलेला असेल तेव्हा आईचं मोजमाप असतं का काही? आईला असं वाटतं की चपात्या बनवत राहावं, त्यांनी खात राहावं, त्यांनी नाही म्हणायचंच नाही. तो म्हणतो आई मी 3 चपात्या खाल्ल्या. आई म्हणतात अरे मोजायचं नसतं. म्हणजे ज्या ठिकाणी आवड आहे त्या ठिकाणी हिशोब बंद असतो, मोजमाप लिखापडी काही नसतं. परंतु ज्या ठिकाणी अनावडी आहे, ती क्रिया करण्याचा आळस आहे, कंटाळा आहे, कोणीतरी म्हटलं म्हणून आता करायचं, आता देवपूजा केली 5 दंड घालावेच लागतात म्हणून आपलं कसं तरी 5 दंडवत घालायचं. शास्त्रामध्ये आलं आया बापो करून, म्हणजे गुडघ्या मांड्या धरून आचार करणं, म्हणजे विधी करणं. म्हणजे कुठलाही विधी करताना मग त्याच्यामध्ये आजारपण आणायचं. असं आजारपणामुळे किंवा वयामुळे मला हे होत नाही, ते होत नाही, स्मरण होत नाही, दंडोत घालणं होत नाही, स्नान करायला जाणं होत नाही, जास्त वाकवत नाही सेवेसाठी. परंतु त्या व्यतिरिक्त जर का काही कार्य असेल मग तिथे मात्र आपण एकदम नेतृत्व करायला तिथे उभं राहतो समोर. म्हणून ईश्वर कार्यामध्ये सुद्धा ती आवड असली पाहिजे, तो जिवंतपणा असला पाहिजे. आणि बाईसांचं वय किती होतं माहिती आहे तुम्हाला? बाईसा वयस्कर होत्या, बाईसा काही तरुण नव्हत्या, वयस्कर होत्या बाईसा. पण वयस्कर असून सुद्धा तुम्हाला कुठेच दिसणार नाही की बाईसा काहीतरी थकल्यामुळे त्यांनी व्यापार केला नाही, असं कुठेच आलेलं नाहीये. स्वामींच्या 1 पाऊल पुढे सेवकाने कधीही परमेश्वराच्या 1 पाऊल पुढे असलं पाहिजे. आमच्याकडे वांबोरीला असताना एक महात्माजी होते, चावला महात्माजी त्यांचं नाव होतं. म्हणजे मामाजी येणार आहेत देवपूजेला त्याच्या आधी सगळं तयार असायचं. हात सोळे करायचं, पाणी, ते करमंजन, फुलं, सगळ्या बाबतीत एकदम तयार. म्हणजे 1 पाऊल पुढे. गुरुजी आल्यानंतर मग ते उपलब्ध करायचं नाही. म्हणजे सेवकाचा भाव असला पाहिजे, आवडी असली पाहिजे, सगळ्या बाबतीमध्ये 1 पाऊल पुढे. बाईसांचंही तसंच होतं. स्वामी विहरण स्थानी पोहोचण्याच्या आधी बाईसा आधी पोहोचलेल्या असायच्या, विहरणावरून मठात यायच्या आधी बाईसा आधी पोहोचलेल्या असायच्या. म्हणजे सगळ्या ठिकाणी उपस्थित आधी व्हायचं, तिथलं व्यवस्थापन करायचं आणि मग स्वामी त्या ठिकाणी उपस्थित होणार आहे, तेव्हा सगळं तयार असलं पाहिजे. आणि म्हणून इथे बाईसांच्या बाबतीमध्ये जर का आपण बघितलं की खरी आपल्या जर का आवड कशाला म्हणतात, तुम्ही जर का म्हटलं आम्हाला देवाची आवड आहे, तर बाईसांच्या आवडीशी आपली गाठभेट करून बघा बरं, होते का? होणार नाही. म्हणजे समजायचं आपल्याकडे आवड आहे पण ती एवढीशीच आहे, जी जेवढी असली पाहिजे तेवढी आपली आवड नाही. म्हणून बाईसा एवढी आवड आपल्यामध्ये निर्माण करावी आपण. कोणी म्हणेल की बाईसा भक्त होत्या, त्या योग्य होत्या, पात्र होत्या, आमच्यात ती आवड येणं शक्य नाही, असं काही नाही. बाईसा सुद्धा आपल्यासारख्या सामान्य होत्या आधी. परंतु त्यांनी जेव्हा त्यांना ते पूरभजन घडलं, पूरभजनाच्या आधी काही प्रेमोपाय घडला असेल, तेव्हा त्यांनी आवडीपूर्वक केला म्हणून प्रेमोपाय घडला. अजून आवडी त्यांची वाढवली त्यांनी स्वतः म्हणून पूरभजन घडलं. आणि नंतर जेव्हा आता प्रेमदान झालेलं आहे, भक्ती साधनेचा संचार केलेला आहे, तेव्हा ती सगळी आवडी त्याच्याही पेक्षा जास्त आवडी उपयोगी पडते. तुम्ही आम्ही जर का ह्या जन्मामध्ये त्या आवडीपूर्वक कार्य करण्याचा, आवडीपूर्वक सेवा करण्याचा प्रयत्न केला, ही आवडी तुमची सर्व तुम्हाला उद्या परवा पुढच्या जन्मामध्ये उपयोगी येणार आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात की पूर्वी म्हातारी अशी ईश्वर सेवा घडली. बाईसांच्या घरी उगच स्वामी गेले नाही पैठणला, उगच 3 दिवस अपमान स्वामींनी त्या ठिकाणी स्वीकारलेला नाहीये. तर स्वामी सांगतात की याचं गणित सांगतात, याचं बीज सांगतात की पूर्वी म्हणजे आधीच्या जन्मामध्ये, बाईसा आधीच्या जन्मात होते तेव्हा स्वामींच्या ठिकाणी, परमेश्वर अवताराच्या ठिकाणी बाईसांना ईश्वर सेवा घडली आहे, ती सुद्धा आवडीपूर्वक घडलेली आहे. आणि म्हणून घरा जाऊन म्हणजे पैठणला जाऊन देवानी त्यांना दर्शन दिलेलं आहे, त्यांना भक्ती साधनेचा संचार केलेला आहे. म्हणजे सर्व लोक सामान्यच आहेत. परंतु तुम्ही जर का तुमच्यामध्ये काही खासियत, काही वैशिष्ट्य जर का तुम्ही वाढवली, तर तुम्ही सुद्धा, आम्ही सुद्धा, आपण सुद्धा त्या पदापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून आपल्याकडे ती आवडी असली पाहिजे.
आणि त्याची सुरुवात कशाने केली पाहिजे की विधी करत असताना त्याचं मोजमाप ठेवू नका. विधी एकदा सुरुवात केला की तो विधी करत राहा. तुमच्याकडे आलेली सेवा संपली, दुसऱ्याची सेवा त्याला हातभार लावा, तिसऱ्याची सेवा त्याला हातभार लावा. नाही काही सेवा स्मरण करा, लीळाचिंतन करा, त्याच्यामध्ये आवडी निर्माण करा. कुठल्याही ईश्वरपैकीच्या क्रियेमध्ये आपली ती आवडी वाढली एकदा की तुम्हाला हिशोब लागणार नाही. तुम्हाला तर मी हे सांगेन की तुम्हाला भूक सुद्धा लागणार नाही, तहान सुद्धा लागणार नाही, तुमचे पाय सुद्धा दुखणार नाहीत. तुम्ही जेवढ्या वेळ उभं राहणार, 5 तास उभे राहिले, 5 तास उभे राहणार तुम्ही, पाय दुखणार नाही. जेव्हा खाली बसाल तेव्हा कळेल की आपण एवढ्या वेळ उभं होतो, तेव्हा थोडे पाय दुखल्यासारखे वाटतील, पण सेवेसाठी धावत असताना मात्र पाय दुखत नाहीत. सेवा करून संपवून जेव्हा तुम्ही खाली बसता तेव्हा पाय दुखल्याची जाणीव होते. विशेषतः आहे की नाही, उभं होतो तेव्हा पाय दुखण्याची जाणीव नाही, बसल्यानंतर. आणि जेव्हा तुम्ही उभे असता तेव्हा आवडीपूर्वक त्याच्यामध्ये समर्पित झालेले असता, म्हणून तुम्हाला होणाऱ्या कष्टाची जाणीवच होत नाही की आपण किती कष्ट घेतो आहोत. असं वाटतं अजून आपण धावावं. म्हणजे आवड असेल तर असं होतं. म्हणून बाईसा रासी एकी दंडवते घाली तेची असते. म्हणजे भरपूर दंडवत बाईसा घालतात आणि भटोबास किती दंडवत घालतात? 5 दंडवते घालतात. आता भटोबासांचे 5 दंडवत म्हणजे आपल्यासारखे दंडवत नाहीत बरं का. मामाजी त्या दंडवतांना सांगतात खेकडा दंडवत असतात. खेकडा कसा बघितला का तुम्ही? खेकड्याचे फक्त ते पायच टेकलेले असतात जमिनीला, बाकी त्याचं सर्वांग टेकलेलं नसतं, सापासारखं किंवा मगरीसारखं, फक्त पाय टेकलेले असतात. तसं आपण सुद्धा अजिबात कपडे मळू देत नाही. कपडे आपण स्वच्छ घालून आलेलो असतो, त्याला अजिबात धूळ लागली नाही पाहिजे, मळ लागला नाही पाहिजे. आपल्याला हे कळत नाही की आता हे जे काही वारा वाहतोय याच्यातनं कितीतरी धूळ वाहत असते आणि ती आपली कपड्यांना लागत असते. आपल्याला फक्त असं वाटतं की जमिनीवरच धूळ आहे, धूळ सगळीकडे वाहते आहे, ते आपल्या शरीरावर कपड्यांवर सतत बसत राहते. आणि म्हणून इथे दंडवत घालायचे असतील तर ते साष्टांग दंडवत असले पाहिजे, सर्वांग तुमचं टेकलं पाहिजे. फक्त त्याच्यामध्ये कपाळ मात्र आपलं टेकवायचं नाही. दंडवत घालताना काही लोक हनवटी टेकतात, काही लोक नाक टेकतात, काही लोक कपाळ टेकतात. आपल्याला दंडवत घालताना आपल्या मुखाचा कुठला भाग टेकला पाहिजे? कपाळ हे नेहमी कुठे टेकलं पाहिजे? स्वामींच्या श्री चरणावर, स्थानावर, विशेषावर किंवा प्रसादावरच हे मस्तक आपलं कपाळ टेकलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त कुणाच्याही पायावर आपलं हे कपाळ टेकता कामा नये. दंडवत घालताना काय टेकायचं? नाक आपलं टेकलं पाहिजे, कारण की आपण देवाकडे दंडवत घालतोय आणि आपलं नाक देवाजवळ घासतोय आपण की देवा मी तुम्हाला शरण आलेलो आहे. ते मामाजींनीच आम्हाला सांगितलं की नाक घासलं पाहिजे. आपलं नाक कोणापुढेही घासतो का? ज्याला आपण शरण जातो त्याच्याच पुढे नाक घासतो. आणि आपण कोणाला शरण जायचं आहे किंवा कोणाला शरण गेलेलो आहे? आपण देवाला शरण गेलेलो आहे. म्हणून देवापुढे दंडवत घालताना आपलं नाक घासलं पाहिजे. अशा पद्धतीने भट्टोबास जे दंडवत घालायचे साष्टांग दंडवत आहेत. आणि नुसते दंडवताच्या संख्येवर जाऊ नका की ते 5 दंडवत घालतात. आपण 5 दंडवत 5 सेकंदात घालत असू, पण भट्टोबासांचे सुद्धा 5 दंडवतच आहेत, परंतु त्याच्यामध्ये प्रार्थना आहे, विनंती आहे, प्रायश्चित्त आहे. हे सगळं बोलून तुम्हाला माहिती आहे ना प्रायश्चित्ताचे दंडवत किती वेळ चालतात? कमीत कमी प्रायश्चित्त केलं पाऊण तास, 1 तास, 1.5 तास पर्यंत 5 दंडवताचं प्रायश्चित्त असतं. आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही जर का तुमचे स्वतःचे दोष अजून आठवले, अजून त्याचा कालावधी वाढू शकतो. आणि म्हणून भट्टोबास 5 दंडवतच घालतात, परंतु लगेच पटापट नाही घालत ते. त्याच्यामध्ये प्रार्थना, विनंती, दुःख, तळमळ सर्व त्याच्यामध्ये, अप्राप्ती हे सर्व त्याच्यामध्ये समाविष्ट करून आचार्य भट्टोबास जे आहेत ते स्वामींना दंडवत घालत आहेत. आणि त्यानंतर बाईसांचे दंडवत सुरू आहेत. भट्टोबासांचे 5 दंडवत झालेले आहेत. आणि मग भट्टोबास हे त्यांच्या पुढील सेवेसाठी काही उपयोगी जात असतील. बाईसा काय करतात? गोसावियांसी विडा ओळगविती, स्वामींना विडा देतात. विडा आणि विडिया अशा 2 शब्द आले लीळाचरित्रामध्ये.
विडा म्हणजे आम्हाला मामाजींनी सांगितलं की विडा म्हणजे अख्ख्या पानाला कात आणि चुना लावून देणं, त्याला म्हणतात विडा. आणि ते पान जर का मोठं असेल आकाराने तर त्या पानाचे 2 भाग करायचे, एका भागाला कात चुना लावून द्यायचं, म्हणजे एका पानाचे 2 विभाग, त्याला म्हणतात विडिया. जर का मोठं पान असेल तर बाईचा काय करतात, टप्प्याटप्प्याने स्वामींना एका पानाचे 2 भाग केले, त्यातला एक भाग दिला, थोड्या वेळाने मग दुसरा भाग देतात वगैरे, असं नंतर दुसरं पान. पण पान जर का प्रमाणात असेल तर एकदाच तो विडा तयार करून देणं, त्याला म्हणतात विडा. बाईसा गोसाव्यांसी विडा ओळगविती, गोसावी नगरजनासी पाठवणी देती. स्वामी काय करतात, नगरजन जे आलेले आहेत बाईसांनी दिलेला विडा ग्रहण करतात आणि नगरजन स्वामींच्या पूजा अवसर काळी तिथे उपस्थित होतात. ज्या गावामध्ये स्वामींचं अवस्थान आहे, मुक्काम आहे, बळेग्रामला स्वामी होते, गावातले सर्वजण स्वामींच्या भजन पूजनासाठी तिथे आलेले आहेत. त्याच्यामध्ये देवता सुद्धा स्वामींच्या पूजनासाठी आले. नाथोबादी वगैरे त्याच गावाचे होते, ते सगळ्यांनाच ओळखत होते. गावातली ही विशेषता असते बरं का, गावातला कुठल्याही टोकाचा माणूस कुठल्याही टोकाच्या माणसाला ओळखतो. या टोकाचा जरी असेल तरी गावात त्या टोका राहणाऱ्या माणसाला ओळखतो की आपल्या गावातला माणूस आहे. शहरामध्ये तसं नसतं. नाथोबासांनी वगैरे बघितलं की याच्यामध्ये काही महिला वर्ग जे जास्त सजून नटून आले त्या काही आपल्या गावाच्या दिसत नाही बरं का, आणि या परिसरातल्या सुद्धा दिसत नाही. त्या होत्या देवता. नंतर स्वामींना त्यांनी विचारलं की गावातले सुद्धा लोक होते आणि गावातल्या बाहेरचे कोणी काही आलेले होते. स्वामी म्हणतात त्या कोणत्या देवता होत्या, आमच्या पूजनासाठी त्या आलेल्या होत्या. ते म्हणतात की मग आम्हाला कशा काही दिसल्या त्या, ते स्वामींच्या प्रवृत्तीने त्यांना त्या दिसलेल्या आहेत. तशाच पद्धतीने ज्या गावाला स्वामींचा मुक्काम असणार त्या गावातली जी काही लोक आहेत त्या स्वामींच्या सायंकालीन पूजा अवसरासाठी किंवा दुपारच्या पूजा अवसरासाठी ते त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि स्वामींच्या पूजा अवसरामध्ये सहभागी होतात, भजन पूजन स्वामींचं करतात. दिवाळीच्या संदर्भातली जी लीळा आहे नेवाशाची, त्याच्यामध्ये दिवाळीचा काळ आहे आणि त्याच्यामध्ये स्वामींचे जे निज भक्त आहेत ते निज भक्त सुद्धा तिथे उपस्थित आहेत स्वामींच्या सेवेमध्ये. आणि गावातले जे काही महाजन वर्ग आहेत, सर्व गावकरी मंडळी आहेत, ते सुद्धा काही लोक स्वामींच्या भेटीसाठी भजना पूजनासाठी त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि मग स्वामी त्यांना प्रसाद वगैरे देऊन त्यांना पाठवणी देतात. जाताना त्यांना प्रसाद द्यायचा आणि त्यांना पाठवणी म्हणजे निरोप द्यायचा, हा सर्व ठिकाणचा नियम स्वामींचा. आणि त्या अनुषंगाने तिथे सर्वजण बसलेले आहेत आणि स्वामींच्या आरोगणेला उशीर होतो आहे आणि सर्व गावातली जी भक्त मंडळी आली ती बसूनच आहेत, ती कुणी जायला तयार नाहीत. तेव्हा बाईसा स्वामींनंतर बाबा यांना पाठवा घरी आता, म्हणजे आता स्वामींच्या आरोगणेला भोजनाला उशीर होतो आहे, यांना पाठवा. स्वामी म्हणतात आम्ही काही पाठवायची आवश्यकता नाही, यांचे पास म्हणजे यांचे बंध येतील आणि बरोबर त्यांना घेऊन जातील. जसं आता समाप्ती जर का झाली आपली तर मला म्हणायची गरज आहे का आता घरी जा तुमच्या. समाप्ती झाली रे झाली की सगळेजण अदृश्य होऊन जातात, लगेच सगळ्यांना घरी जायची घाई असते. असं नसतं की आज कार्यक्रम संपलाय तर आज इथलं काही सेवादास्य असेल, आवरा सावरा असेल, भांडी कुंडी असेल, सगळे व्यवस्थित करून आपण जाऊया गावाला, असं नाही. तुमचे जे पाश असतात त्यांना त्या पाशांना इथे यायची काही गरज नसते. पाश म्हणजे काय, बंद. तुमचे बंद कोण आहेत, घरी जे कोणी राहत आहेत, आता तुमचे काही सासरचे मंडळी असतील, माहेरचे मंडळी असतील, ते तुमचे बंधन आहेत. ते बंधन तुम्हाला बोलवून घेतात. आधीच्या काळांना त्या बंधनांना यावं लागायचं, आता ते काय करतात, लांबूनच फोन करतात. ते फोन आला, मेसेज आला की तुम्हाला तुमचं बंध आठवतं आणि लगेच तुम्ही तिकडे कार्य, इथलं धर्मकार्य संपलं की लगेच आपण तिकडे निघून जात असतो. तर स्वामी म्हणतात की त्यांचे जे बंध आहेत, बंधनं आहेत, ते येतील आणि बरोबर त्यांना घेऊन जातील. आम्ही काही कोणाला पाठवायची आवश्यकता नाही.
देवाला देवापर्यंत तुम्हाला आणावं लागतं, तुमच्यापर्यंत जाताना पाठवावं नाही लागत, आपोआप तुम्ही निघून जाता पटापट. पण आणताना मात्र आम्ही जर का विचारलं की आता तुम्ही आलात, आता परत कधी याल, देव बोलवतील तेव्हा. मग देव बोलवतील तेव्हा जेव्हा तुम्ही येता तेव्हा जायला पाहिजे, तेव्हा कधी गेलं पाहिजे? देव पाठवतील तेव्हाच गेलं पाहिजे. देव बोलवतील तेव्हा तुम्ही आलेला आहात, तेव्हा देव पाठवतील तेव्हाच तुम्ही गेले पाहिजेत. मध्ये आधी जाता कामा नाही, यांच्या त्यांच्या बोलवण्याने तुम्ही जाता कामा नाही. आणि म्हणून इथे आपले जे बंधनं आहेत ते बरोबर आपल्याला ईश्वरापासून लांब घेऊन जातात, मार्गापासून स्थानापासून लांब घेऊन जात असतात. आणि म्हणून इथे या पूजावसरामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की नागांबिका द्यनुचरी, नागांबिका द्यनुचरी नमिजे परात्मा, ग्रामस्थ लोक मग पाठविजे कृपाळे, व्याळी घृतोदन सीता पययुक्त कीजे, तांबूळ वक्त्र कमळी मिळवे परेशा. नागांबिका द्यनुचरी म्हणजे बाईचा मुख्य करून सर्व भक्तजन, नागांबिका आणि अनुचर सर्वजण जे कोणी आहेत ते सर्व नमीचे परात्मा म्हणजे स्वामींचा पूजावसर काळ संपन्न झालेला आहे. स्वामींना विडिया वगैरे करून दिलेल्या आहेत बाईसांनी, आणि स्वामींना वंदन वगैरे सर्व झालेले दंडवत घातल्यानंतर, आणि पुढे सांगतात की बाईसे गोसावी यांची विडा ओळगविती, गोसावी नगरजनासी पाठवणी देती. म्हणजे नागांबिकादी अनुचर सर्वजन स्वामींना वंदन करतात, दंडवत करतात. आणि मग ग्रामस्थ लोक, मग म्हणजे ग्रामस्थ लोकांना नंतर मग स्वामी काय करतात, पाठविजे कृपाळे म्हणजे परमेश्वर, कृपाळू परमेश्वर त्यांना पाठवणी देतात. म्हणजे जसं जसं जे उठतात की देवा आम्ही निघतो, मग त्यांना काहीतरी प्रसाद द्यायचा, आशीर्वाद द्यायचा, आणि ते मग जातात. अशा प्रकारे सर्व ग्रामस्थ लोकांना परमेश्वर काय करतात, पाठवणी देतात, निरोप देतात. आणि व्याळी घृतोदन सीता पययुक्त कीजे म्हणजे स्वामींची आता व्याळी होणार आहे. व्याळी कशाला म्हणतात? सकाळच्या नाश्त्याला उदक म्हटलं जातं महानुभाव पंथामध्ये. उदक म्हणजे नाश्ता. त्यानंतर दुपारच्या जेवणाला काय म्हणतात, पीडाहरण म्हटलं जातं. दुपारच्या जेवणाची भूक जास्त लागलेली असते, त्याच्यामुळे पीडाहरण, जी पीडा जास्त उद्भवलेली त्याचं हरण करणं म्हणजे दुपारचं जेवण, जे आता भूक लागली तुम्हाला. आणि व्याळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जे भोजन करतो त्याला व्याळी असं म्हटलं जातं. आता ते भोजन, ती व्याळी स्वामींची होणार आहे. त्या भोजनासाठी काय आहे, घृतोदन, घृत अधिक ओदन असे दोन शब्द आहेत. घृत आणि ओदन. घृत म्हणजे तूप आणि ओदन म्हणजे शिजवलेलं तांदूळ म्हणजे भात. ओदन म्हणजे भात. घृतोदन शीता म्हणजे साखर, सफेद साखर, खडी साखर त्या काळामध्ये होती आधीच्या काळात. आणि पय म्हणजे दूध. म्हणजे सायंकाळीन वेळ असेल तर लीळाचरित्र जर का तुम्ही वाचलं, तर लीळाचरित्र जर का लक्षपूर्वक वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला आहारशास्त्र पण दिसतं. आपण आरोग्यशास्त्र पण लीळाचरित्रामध्ये बघतो की स्वामी सकाळी दंत धावन करतात. काही लोक म्हणतात आम्ही दात घासत नाही, फक्त चूळ भरतो. तसं नाही, दात घासले पाहिजेत. दात न घासणे काही अभिमानाची बाब नाही आहे. तुम्ही जे भोजन करता ते अन्नकण दातामध्ये अडकलेलं असतं, त्याच्यामुळे जेवल्यानंतर सुद्धा आपण दात स्वच्छ केले पाहिजेत. सकाळी सुद्धा दात स्वच्छ केले पाहिजेत. आमचे स्वामी काही जर का पदार्थ खातात, ग्रहण करतात, तेव्हा सुद्धा गुळणा करतात, म्हणजे तोंड स्वच्छ धुतात. हे लीळाचरित्रामध्ये आम्हाला बघायला मिळतं. यासाठी डॉक्टरकडे जायची आवश्यकता नाही. मी आमच्या डॉक्टरांकडे गेलो की दाताचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काय करायचं,
ते म्हणाले रात्री झोपताना ब्रश करून झोपत जा तुम्ही. सकाळी नाही दात घासली तरी चालतील, पण रात्री मात्र ब्रश करून झोपत जा. त्याच्यामुळे दाढ किडण्याचे ज्या काही हे आहे ते कमी होतील, खूपसं दाढ किडणारच नाही. आता हे विचारायला मला डॉक्टरकडे जायची काही गरज आहे का? मी म्हटलं हे तर लीळा चरित्रामध्येच आम्हाला बघायला मिळतं की स्वामींनी काही पदार्थ आरोग्याला की स्वामी काय करतात, गुळणा करतात. तांबूळ परीत त्याच्यानंतर स्वामी गुळणा करतात, म्हणजे तोंडाचा मुखाचा आतमधला जो भाग आहे तो स्वच्छ ठेवला जातो आहे. हे सुद्धा लीळा चरित्रातनं कळत आहे. स्वामी सकाळी उठल्यानंतर विहरणाला जातात, ज्याला आम्ही मॉर्निंग वॉक बोलतो आत्ताच्या काळात. लीळा चरित्र वाचलं ते थोडंसं फॉलो केलं आपण सुद्धा सकाळी विहरणाला जायचंय, मॉर्निंग वॉकला नाही जायचं. डॉक्टर तुम्हाला सांगतो थोडं चालत जा सकाळी, पेक्षा लीळा चरित्र जर का आपण फॉलो केलं तर त्याच्यामध्ये ते सुद्धा येतं. आहारशास्त्रामध्ये सुद्धा लीळा चरित्र जे आम्हाला आहे ते आहारशास्त्र सुद्धा लीळा चरित्रामध्ये बघायला मिळतं की सकाळची जर का वेळ असेल तर स्वामी दही भाताची आरोपणा करतात. द्विज गोरक्षण स्थान आहे ना इथे नांदेडला, तिथे स्वामी जेव्हा होते तेव्हा तिथे स्पष्ट उल्लेख येतो आणि इतरही चरित्रांमध्ये येतं की सकाळची वेळ आहे तेव्हा स्वामी दही भाताचा आरोगणा करतात, कारण की दुपारच्या वेळेचं ऊन आहे वगैरे ते बाधू नये आणि दही खायचं असेल तर त्या दिवसाच्या सत्रामध्ये ते खाल्ल्या गेलं पाहिजे. संध्याकाळनंतर दही खाता कामा नये. आपली पंगतच कढी खिचडीची असते संध्याकाळची आणि ते सोपं पडतं उलट आपल्याला, परंतु आहारशास्त्रानुसार ते वेगळं आहे. स्वामींची आता इथे व्याळी होते आणि व्याळीचे पदार्थ काय काय बघितले आपण. काय होतं, पहिलं तूप आहे आणि दुसरं काय आहे, काय इकडची मंडळी पूजा उत्तर ऐकून नाही राहिली बरं का. आता तुम्हाला मी खाण्याचे पदार्थ सांगितले. घृतोदन, घृत आणि ओदन. ओदन म्हणजे काय, काय शिजवलेला भात म्हणजे शिजवलेले तांदूळ म्हणजे भात. आणि घृत म्हणजे काय, तूप. घृत ओदन म्हणजे ते भात वाढलेला आहे, भातावर दूध वाढलेलं आहे, साखर वाढली त्याच्यावर तूप आहे, किंवा हे सगळं वाढलेलं आहे आणि त्याच्यावर नंतर मग दूध वाढलेलं आहे, म्हणजे दूध सगळीकडे सगळ्यांना काय करेल, पोचवेल. तुपाला पण सगळीकडे पोचवेल, साखरेला पण थोडं विरघळवेल. अशा पद्धतीने सायंकालीन भोजनामध्ये दही नाहीये, कढी सुद्धा नाही, आंबट पदार्थ कुठलाच नाही. सायंकाळी जर का आंबट पदार्थ खाल्लं तर तुमचं आम्ल वाढणार, ऍसिडिटी होणार. खूप लोक म्हणतात आम्हाला जळजळ होते, पित्त होतं, पण पित्त का होतं याचं संशोधन कोणीच करत नाही. फक्त पित्ताच्या गोळ्या घेतो आपण. पित्ताच्या गोळ्या घेणं हे घातक आहे. तुमच्या आहारामध्ये, आहारातील पदार्थामध्ये आणि आहाराच्या ग्रहण करण्याच्या वेळामध्ये तुम्ही बदल करा, तुम्हाला पित्त हे अजिबात त्याचा पित्ताचा त्रास होणार नाही. पित्त आम्ल आपल्या शरीरात असतंच, ते अधिक प्रमाणामध्ये वाढतं कारण की आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा आणि पदार्थ चुकतात. म्हणून स्वामींचं हे लीळाचरित्र नुसतं याच्यासाठी जरी तुम्ही वाचलं तरी तुम्हाला पित्त होणार नाही, कारण सायंकाळी तुम्ही काळोख पडायच्या आधी जेवत आहात किंवा सोबतच तुम्ही सायंकाळी कुठलाही आंबट पदार्थ, वाटणाच्या भाज्या तुम्ही खात नसाल, तेलकट तळलेले पदार्थ तुम्ही संध्याकाळी खात नसाल तर तुम्हाला पित्त होण्याचं काहीच कारण नाही. आणि सायंकाळी लवकर जेवलं आपण, खूप रात्री उशिरा नाही जेवायचं, तर तुम्हाला पित्त होण्याचं काहीच कारण नाही. स्वामींच्या लीळा चरित्रातनं हे आम्हाला आहारशास्त्र आणि आरोग्यशास्त्र दोन्ही मिळतं की स्वामी काय करतात, घृतोदन म्हणजे भात आहे, तूप आहे, दूध आहे आणि त्याच्यावर साखर आहे, खडी साखर, म्हणजे आत्ताची साखर नाही. आत्ताची साखर ही सुद्धा शरीराला घातक आहे. अशा प्रकारे पय युक्त कीजे म्हणजे अशा पद्धतीने युक्त असलेलं सर्व मिश्र केलेलं असं जे भोजन आहे, तो पदार्थ आहे दूध, भात, तूप आणि खडी साखर, हे स्वामींना ओळगविल्या जातं. आता हे दूध कुठून आणलेलं आहे बरं, की सर्व नगरजनांना पाठवणी दिल्यानंतर इथे येतं की गोसावी नगरजनासी पाठवणी देती, निज किंकर जे आहेत
ते सेवेसी राहती. हे स्पष्ट केलेलं आहे याच्यामध्ये. जे नगरजन आहेत, जे प्रापंचिक लोक आहेत, प्रपंचामध्ये गुंतलेले लोक आहेत, त्यांना पाठवणी दिल्या जाते. त्यांना काही देव थांबवत नाहीत, थांबा असं म्हणत नाहीत, कारण ते म्हणून उपयोग नाही. आणि जे निज किंकर आहेत ते मात्र जात नाही, ते सेवेसी राहती. जे परमेश्वराचे सेवक आहेत ते परमेश्वराच्या सेवेमध्येच राहतात, ते देवाला सोडून जात नाही. बाईसे नाथोबा करवी दूध आणविती ते आळीती. आता हे दूध कुठून आलेलं आहे? बाईसांनी नाथोबासांना दूध आणायला पाठवलं, नाथोबासांनी ते दूध आणलं, बाईसांनी ते दूध आळवलेलं आहे, कोमट केलेलं, नुसतं गरम नाही केलं. आपण गॅसवर दूध ठेवतो आणि ते वर आलं की गॅस बंद करून टाकतो, तसं नाही. ते गॅसवर ते दूध काही वेळ उकळू द्यावं लागतं, उकळायचं त्याला चांगलं, आणि मग ते थंड करायचं, म्हणजे पूर्णपणे ते दूध चांगलं तापतं. जसं पीठ मळल्यानंतर तुम्ही काही वेळ ठेवता ते मुरतं चांगलं, तशा पद्धतीने ते आळवलेलं आहे. आणि मग आळीव दूध, भात, साखर, तूप ऐसी गोसाव्यांसी व्याळी होय, म्हणजे संध्याकाळचं भोजन होतं. बाईसे उदक ओळगविती, स्वामींना उदक देतात. आणि गोसावी गुळळा करीती, श्रीकर प्रक्षाळती. गुळळा करीती म्हणजे भोजनानंतर गुळणा स्वामी करत आहेत, श्रीमुख स्वच्छ करत आहेत आतमधून. श्रीकर प्रक्षाळती, स्वामी श्रीकर प्रक्षाळन करतात, पाण्याने धुतात. सपूर दाटना श्रीकरी ओळगविती. आता स्वामींचे ते श्रीकर पुसण्यासाठी बाईचा सपूर दाटना, सपूर म्हणजे एकदम मुलायम वस्त्र जे आहे ते बाईचा स्वामींच्या श्रीकरी ओळगवितात. गोसावी श्रीमुख परमार्जिती, श्रीमुख पुसतात. श्रीकर परमार्जिती म्हणजे श्रीकर सुद्धा पुसतात. भटोबास श्रीकरी चंदन ओळगविती, श्रीकरी चंदन ओळगविल्या जातं. गोसावी चंदने करुनी दोन्ही हात उधळीती, दोन्ही हातांना चंदन स्वामी चोळतात. भटोबास गोसाव्यांशी सकर्पुरा फोडी ओळगविती. सकर्पुरा म्हणजे खाण्याचा कापूर आहे, त्या खाण्याच्या कापुरामध्ये सुपारीच्या फोडी अशा घोळून त्या दिल्या जातात, जेणेकरून भोजनानंतर तांबूळ खाण्याची पद्धत आहे तसं हे सुद्धा खाण्याची पद्धत आहे, जेणेकरून अन्न पचनही चांगलं होईल आणि पोटाला त्रासही होणार नाही. तांबूळ सुद्धा म्हणजे पान सुद्धा त्यासाठीच खावं लागतं बरं का. आता अलीकडे लोक शोक म्हणून पान खातात, परंतु पान मुळामध्ये त्याच्यामध्ये जे काही पदार्थ आहेत, वेलची असेल, लवंग असेल, वगैरे वगैरे, चुना असेल, ते तुमच्या अन्न पचनासाठी मदत करतात. ते पदार्थ सुद्धा मुखामध्ये लाळ निर्माण करतात, ती लाळ सुद्धा आपल्या पचनासाठी उपयुक्त ठरते, म्हणून ते पान खाल्ल्या जात असतं. जुन्या काळात खायचे पान, आता चुकीच्या पद्धतीने ते पान खाल्ल्या जातं. आणि गोसाव्यांची विडिया करून देती, पान तयार करून दिल्या जातं. बाईचे ओटा झाडीती. आणि इथे स्वामींच्या सेवेमध्ये असतानाच ते तांबूळ जे दिलेलं आहे ते कसं आहे, तांबूळ वक्त्र कमळी. खूप लोक म्हणतात की वक्र कमळी. वक्र म्हणजे अशा वाकड्या, असं तिरप जे काही आहे, वाकडं समजा हात आहे, त्याच्यामध्ये ते तांबूळ दिलेलं आहे, तसं नाही म्हणत आहे. हे म्हणतात की तांबूळ वक्त्र, क हा शब्द पहिला येतो आणि त नंतर येतो. वक्तृत्व स्पर्धा असते की नाही, वक्तृत्व म्हणजे व्याख्यान देणं, वक्तव्य करणं, तो हा शब्द आहे वक्तृत्व. तसं हे वक्र म्हणजे मुखामध्ये, मुख कमळी, मिरवे परेशा. हातामध्ये स्वामींच्या पान का शोभेल? पान कुठे शोभतं? हातामध्ये. पान खाल्ल्यानंतर ते श्रीमुख लाल होतं, आपलं तोंड नाही का लाल होतं. लहान मुलांनी जर का पान खाल्लं की ते सगळ्यांना जीभ दाखवतात, तोंड दाखवतात, माझे ओठ लाल झाले, जीभ लाल झाली, ते मिरवतात, सगळीकडे सांगतात. तसं स्वामी जे तांबूळ खात आहेत त्या स्वामींच्या मुखामध्ये ते तांबूळ काय होत आहे, मिरवे परेशा, म्हणजे ते सुंदर दिसते, ते तांबूळ सुंदर दिसतंय. स्वामी मिरवत नाहीयेत, परंतु ते पान आपोआपच ते शोभिवंत दिसतंय. म्हणून वक्र कमळी म्हणू नका, वक्त्र कमळी. कचा पोट पाडून त्या क्र करू नका, ते वक्र होईल म्हणजे वाकडं होईल. त्या क ला त किंवा त्र जोडा, ते वक्त्र कमळी
म्हणजे श्रीमुख कमळामध्ये ते तांबूळ जे आहे स्वामींच्या शोभून दिसत आहे। अशा प्रकारे स्वामींची व्याळी झालेला आहे, सायंकाळचं भोजन झालेलं आहे आणि आजचं आपलं तिसरं सत्र या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। आजच्या तिसऱ्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी श्री चक्रपाणी बासकृत सायंकालीन पूजा अवसराच्या 5 आणि 6 या 2 चौपद्या आपण या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेले आहे। दंडवत हो।